एक ऑस्ट्रेलियाचा माणूस भेटला होता बालीला, म्हणजे हनीमूनला गेलो होतो मी, आणि त्याच्याकडे बालीला एका स्किट मध्ये आलो होतो आणि आम्ही चुकत नाही आता, पण सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो की आमच्यामुळे बऱ्याचदा स्किट थांबायचो. मी तर एकदा सलग 7 ते 8 वेळा चुकलो होतो आणि मी रडलो होतो ऑन स्टेज, शब्दच येत नव्हता. हास्य जत्रेने स्वाती मिळाली हे तर आहे. लग्न झाल्यानंतर मला हेच ऐकायला मिळतं. हा तसा झाला माहिती ते एंट्री घेतली, ते अख्खं स्किट शूट झालं आणि ते अख्खं परफॉर्म म्हणजे टेलिकास्ट पण झालंय, याचा माहिती इथेच आहे. म्हणजे मी स्वप्न पण नव्हतं पाहिजे मी उसला जाईल म्हणून. लेडी दत्तूकडे वळली की दत्तू तुम्हाला हवं आहे सेम इंग्लिश बोलली, त्यांचं फ्लुएंट काही कळलं नाही, तर मी ऐकलं तुम्हाला काय एवढं तर कळलं मला. सेम सेम सेम. त्याच्या आदली रात्र मी रडलो होतो. सरांनी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तिसऱ्यांदा सरांनी माईकून आवाज दिला. खूप बडबडले सगळं झालं, खूप बडबडले झालं. सॉरी सर आम्ही करतो, आमचं करून देतो सर, आणि पटकन बोलतो आम्ही. तर एकदा ठाणा स्टेशनला आम्ही खात होतो तेव्हा आम्हाला एका माणसाने गपचूप बिल भरलेला आणि अजून काहीतरी एका डिशची ऑर्डर देऊन ठेवली आमच्यासाठी, आणि ती डिश आली. भाई हमने मंगाया नाही आहे, तो नाही एक सरने पैसा द्या आपको. आणि त्या रात्री जी छान झोप लागली, आणि मी पहाटे 4 वाजता उठलेलो त्या रात्री. मी तर आंघोळ करताना वाक्य बोलायचो मोठे मोठे, माहित नाही झालं नसेल तरी वाक्य घेत बसायचो, काही करायचो. आम्ही आता पण काही तुला सांगतो, हा खूप चांगला केस आहे. आम्ही ना आत्ताही बाहेर असतो, कॉस्ट्युम रूम आहे बाहेर, तिथे आम्ही एकमेकांची तालीम घेत असतो. म्हणजे आम्ही जर एका स्किट मध्ये असू ना, तर बने जरा माझी रिहर्सल की नाही ते काही 4 वाक्य आहेत, तर तुम्हाला फक्त तुझं वाक्य दे, मग आम्ही ती रिहर्सल आमची करत असतो आत्ताही आम्ही. बरं म्हणजे त्यावेळेला मी खूप घाबरलो होतो बँकेत, मला कळतच नव्हतं, मी सारखा पाणी पित होतो. गौरव बोला किती पाणी पिशील, थांब मला कळत नाही, घाबरलोय. तर आम्ही स्किट करत होतो त्यावेळेला ना, आम्ही दरोडेखोर होतो सगळे. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आपण अशा त्रिकुटाला भेटणार आहोत, ज्यांनी आपल्याला असं शिकवलं आणि दाखवलं की ऍक्टर होण्यासाठी मेहनत, सातत्य आणि चिकाटी फार गरजेची आहे. भेटूया अशा एका त्रिकुटाला ज्यातली एकाची ओळख दाढीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, एकाची ओळख पटपट पटपट धावल्याशिवाय होऊ शकत नाही, आणि एकाची ओळख काहीतरी रडून स्किटला सुरुवात केल्याशिवाय होऊ शकत नाही. भेटूया विराज, दत्तू आणि निखिलला. वेलकम टू गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी. नमस्कार. थँक्यू सो मच की तुम्ही तिघं आलात. खूप मेहनतीने डेट मिळाल्या त्या तुमच्या तिघांच्या. दत्तू खूप बिझी होता. दत्तू तुझ्याशीच माझं तुझ्याशीच कम्युनिकेट नाही झालं, आम्ही होतो कम्युनिकेशन सतत. मला दोघे पण बोलत होते, खूप मागे लागले, पण माझं ते सलग शेड्यूल होतं म्हणून नाहीच मिळालं, पण मला यायची फार इच्छा होती. थँक्यू सो मच. फायनली आपली डेट मॅच झालेली आहे. मग गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हास्य जत्रेमध्ये जे तिघं आहेत हे तिघही ऍक्टर म्हणून हास्य जत्रेत गेले नव्हते, तर त्याच्याविषयी माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना काय सांगाल? दत्तू? हा, तर सुरुवात म्हणजे सगळाच प्रवास सांगतो की आम्ही तिघेही एका संस्थेमध्ये काम करत होतो आधी, आणि ते करता करता एक संधी मिळाली. नाव सॉरी, अनुभूती संस्था. स्पर्धा करायची आणि एकत्रच होतो आम्ही त्यावेळेला, आणि त्यानंतर आम्ही कनेक्ट झालो हास्य जत्रेला. मग मी प्रोडक्शनला होतो, हा डिरेक्शन टीमला, विराज डिरेक्शन टीमला. नंतर एक 1.5-2 वर्षांनी उशिरा आला, तो जॉईन झाला. आणि तिथे आल्यानंतर एक अभिनय करायची हौस होती, इच्छा होती फार, पण कधी संधी मिळेल असं चाललं होतं. प्रत्येकांचंही तसंच, म्हणजे आमच्या भावना विचारायला ताई तुम्ही ना, तर तिघांची सेम भावना आहे. म्हणजे आणि एकमेकांना माहिती आहे आम्हाला की आम्हाला जे मिळाले, तर प्रत्येकाला जाण, प्रत्येकाला माहिती आहे की माझा प्रवास, याचा प्रवास, आम्ही तिघांनी एकमेकांचा प्रवास बघितलाय. त्यामुळे ती संधी कधी मिळते याची फार वाट बघत होतो, आणि ती मिळाली आणि काहीतरी करता आलं, आणि हास्य जत्रेच्या निमित्ताने छान वाटू लागलं, छान होऊ लागलं, आणि फार मजा आली. पण त्यात ना हास्य जत्रेला जॉईन झाल्यानंतर तिथून ते संधी मिळेपर्यंतचा जो प्रवास होता ना, तो प्रवास फार मोठा होता. म्हणजे एवढी वर्ष एकांकिकांमध्ये छोटे छोटे रोल करायचो आम्ही, छोटे छोटे काम करायचो. ते जेवढी वर्ष होते ना, की ते जे 6-7 वर्ष होते, त्याच्यापेक्षाही जास्त वर्षांचा काळ तो वाटत होता. कारण की समोर सगळ्यांना आपण अभिनय करताना बघतोय, पण आपल्याला जाता येत नाही, किंवा आपण कसं सांगावं की मला पण एक छोटा रोल करायचा आहे, मला पण एक छोटी एंट्री घ्यायची,
पण ते खूप म्हणजे एक दिवस खूप मोठा वाटत होता. आणि मला जी पहिली संधी मिळाली याची साक्ष मला वाटतं बने आहे. की एक छोटा किस्सा सांगेल की तो पहिला दिवस, ती पहिली संधी, त्याच्या आदली रात्र मी रडलो होतो. आणि बने आणि विनायक आम्ही त्या दिवशीच रात्री जेवायला गेलो होतो. विनायक तुमचा अजून एक मित्र जो रायटर पण आहे, स्किट्स लिहितो आणि सरांना असिस्ट पण. होय, आणि मला संधी मिळण्यामध्ये त्याचा फार मोठा हात. तू रडलास का? तिघांनाही संधी मिळण्यामागे विनायकचा खूप आहे. होय होय. आणि आमचा खूप चांगला मित्र आहे तो विनायक. होय. मी रडलो या कारणाने की खूप दिवस झाले इथे आलो होतो आणि एक फार वाटत होतं की आपल्याला अभिनयाची संधी मिळावी. आणि ते प्रत्येकाला वाटलं, म्हणजे आमच्या तिघांचं सेमच आहे. मी तेच म्हटलं की कधी संधी मिळते असं वाटत की का आपल्याला मिळत नाही, काय मिळत नाही. ते फार त्रास द्यायचे त्या गोष्टी. त्याच्या आधीची पण 2 वर्ष एकांकिकांमध्ये काही करता नाही आलं आणि त्याचा एक वेगळा त्रास होता की आपला संधी कुठेच मिळत नाहीये आणि कसं करता येईल, काय करता येईल, पण माहित नाही. आणि ते जुळून आलं आणि ती संधी मिळाली. आदल्या रात्री मला फार त्रास झाला होता. म्हणजे तसं 15 दिवस तसं वाटतच होतं फारसं की का होत नाही आणि का मिळत नाहीये. आणि आदल्या रात्री मग आम्ही थोडस मला फार भरून आलेलं. आणि मग बनेचा फोन आला आणि विनायकचा फोन आला की मग मी जेवायला गेलो बाहेर हॉटेलला. आणि जेवता जेवता तिथे विनायक म्हणाला की अरे एक छोटस कॅरेक्टर लिहिलंय, एक वेटरची एंट्री करता. वेटर बने बराच वेळा बनेने केला आणि फार सुंदर करतो तो. आणि मला म्हणाले की लिहिलाय पण बनेला पण बऱ्याच स्किट मध्ये एंट्री, तर तू करशील का? म्हटलं हो मला चालेल. मला खूप खूप खुश झालो मी की हा मला चालेल. तर मला एक 5 मिनिटं दे, मी एकदा मोठे सरांशी बोलतो. आणि त्यांनी तिथून मोठे सरांना फोन लावला आणि विचारलं की सर असंच एक पात्र आहे, तर दत्तूला देऊया का ते कॅरेक्टर? तर सर लगेच म्हणाले की हो चालेल. पण सरांना माहिती होतं तू ऍक्टर आहे? हो माहिती. म्हणजे विनायक आम्ही असं कनेक्टेड आहोत ना, त्यामुळे विनायकने बऱ्याच वेळा सांगितलंय की मी अभिनय करतो. तो सांगायचा की हे अभिनय करतात, एकांकिका आम्ही सोबत केलेला आहेत, हे तो सांगायचा आधीमध्ये. त्यामुळे त्याने विचारलं, सरांनी लगेच होकार दिला. आणि त्यानंतर त्याने मला सांगितलं की हो तू उद्या करायचंय. आणि त्या रात्री जी छान झोप लागली. आणि मी पहाटे 4 वाजता उठलेलो त्या रात्री. पहाटे 4ला सुचलो आणि नाही आपल्याला करायचंय आणि आपण करू, असं एक स्वतःला ठरवतो ना, की तसं ठरवलेलं की आता संधी मिळाली की आपण करूया आणि छान करायचं की त्यांना आवडेल असं. मग डायरेक्ट टेक्निकल रिहर्सल चालते आपली. तर त्यावेळेला मला डायरेक्ट बोलवलं आणि गोस्वामी सरांनी काय 25 दिले, समीर दादांनी काय 25 दिले आणि थोडं त्यांनी परफॉर्म करून घेतलं माझ्याकडून. त्यांना आवडलं. आणि त्यानंतर शूट केल्यानंतर तिथे जरा छान परफॉर्म झालं. मग सरांना ते जास्त आवडलं आणि मी जास्त खुश झालो की हा एक पहिली संधी मिळाली आणि आपल्याला काहीतरी करता आलं. आणि मग त्यानंतर तो प्रवास पुढे सुरू झाला. अँड नाव युअर वन अँड ओनली दत्तू मोरे. निखिल तुझ्याबद्दल काय सांगशील? दत्तू म्हणाल तसं आम्ही एकत्र आधीपासून काम करत होतो. त्याचा किस्सा सांगतो की आम्ही ज्या एकांकिकेत एकत्र काम केलं त्या एकांकिकेमध्ये हा लीड करायचा, मी त्याचं म्युझिक ऑपरेट करायचो, विनायक त्याचा दिग्दर्शक होता आणि त्या संस्थेची मॅनेजमेंट हा बघायचा. असे आम्ही 4 आणि आज ह्या पॉडकास्टला एकत्र 3 बसलो. हा प्रवास खूपच भारी वाटतंय खरं तर. आणि विनायक आहेच, कारण प्रत्येकाच्या प्रवासात विनायक हा आहेच. मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आमच्या शो मध्ये जेवढी यंग पिढी आली ना ती सगळी विनायक पुरुषोत्तमने झाली. आता विनायकला बोलवलं पाहिजे. सो त्याचा खूप वाटा या सगळ्यात, त्यामुळे त्याला विसरून चालणार नाही. आणि हा मला तसंच प्रवास माझाही, मी आणि विनायक असे काही मित्र नव्हतो. तो वेगळ्या कॉलेजमधनं काम करायचा, माझ्या वेगळ्या कॉलेजमधनं काम करायचो. पण एकदा त्याच्या एकांकिकेची रिहर्सल आमच्या कॉलेजच्या टेरेसवर होती आणि तिथे आमची पण तालीम सुरू होती. त्यावेळेला मी तिथे म्युझिक ऑपरेट करायचो. आमच्या कॉलेजच्या पण एकांकिकेचं बऱ्याच मी एकांकिकेचा म्युझिक ऑपरेटिंग मीच करायचो. तर त्यावेळेला त्याला काही मदत हवी होती म्युझिकच्या संदर्भात. तर त्या आमची मैत्रीण होती, ती काम करत होती त्याच्या एकांकिकेत. तर तिने ओळख करून दिली की अरे आमचं सगळं हा बघतो म्युझिकचं, तर काय असेल तर याच्याशी बोलून घे, तो मदत करेल. मग तेव्हा विनायकची माझी ओळख झाली की अरे आम्हाला जरा मदत हवी, तर करशील का? बोला हो करेल ना, काय प्रायोगिक नाटक करणारे नेहमी तयारच असतात मदत करायला. त्यामुळे बोला करेल. तेव्हा आमची बारीकशी ओळख झाली. आणि मग नंतर मग त्यांनी युनिव्हर्सिटीला युथ फेस्टिवलला स्किट बसवलं होतं. ते बघायला ना अख्खा हॉल भरला होता. विनायकने एक स्किट बसवलं होतं आणि ते प्रचंड कमाल स्किट झालं होतं. गाजलेलं स्किट त्यावर्षी पूर्ण. त्यानंतर मी त्याला भेटलो होतो की अरे मित्र कमाल स्किट बसवलं असतं, बोला अरे थँक्यू वगैरे. आणि त्यावेळेला मला माहित नव्हतं की आम्ही कधी एकत्र काम करू. पण त्याच्या 1 वर्षानंतरच त्याने मला एक फोन केला की अरे मी असंच एक कॉलेज घेतो डिरेक्शनसाठी, तर तू मदत करशील का मला? कारण त्याने माझं काम बघितलं होतं किंवा मी पण तिथे करायचो थोडं काम आमच्या कॉलेजमध्ये. तर तो म्हणाला की मला एक मदतीची गरज आहे, तर तू मला सोबत करशील का? तर बोलो करेन ना, मला आवडेल करायला. आणि त्यावेळेला मी माईम वगैरे बसवायचो.
आणि स्किट मध्ये पण मदत करायचो बरीच. तर तो म्हणाला की मी एकांकिका बसवणार आहे, तर माईम तू बसव आणि स्किट आपण दोघं मिळून बसू. मग ते 1 वर्ष आम्ही एकत्र काम केलं आणि त्याच्या पुढच्या वर्षी अजून एक कॉलेज आम्हाला असं झालं. मग त्यावेळेला मला त्यांनी हक्काने फोन केला की अरे कॉलेज आले, आता आपण ते करायचंच आहे यावर्षी काही करू. मग तिथेही आम्ही एकत्र काम केलं आणि तिकडे आम्ही एक स्किट बसवलं दोघांनी मिळून, मराठी स्किट. ते गोल्ड आलं अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये. सो त्यावेळेला खूप मजा आली, खूप धमाल केली. आणि त्याच वर्षी तो हास्यचित्रला जॉईन झाला होता आणि तुमच्या नाटकाच्या वेळेला तो सरांना असिस्ट करत होता. आमच्या इथं प्रकरणच्या वेळेला. तर त्या प्रोसेसमध्ये सरांनी त्याचं काम बघितलं होतं आणि तो किती डेडिकेशनने काम करतो आणि त्याला कसं सुस्त आणि तो कसं भारी भारी पिक्चर्स पण काढतो. त्यामुळे त्याला शो साठी विचारलं होतं सरांनी की तू असं असं आहे शो, तर आम्हाला असिस्ट करशील का. आणि त्यासाठीच त्याने मला घेतलं होतं, कारण त्याला शूट करून ते सगळं करायचं होतं. मग तो म्हणाला की मी शूटच्या वेळेला जाईन तेव्हा तू इकडचं सांभाळ तालीम वगैरे, मग मी जेव्हा येईन तेव्हा आपण एकत्र करतो. सो असं आम्ही काम करत होतो. तेव्हा मला काहीच अंदाज नव्हता की मी त्या शो मध्ये जाईन किंवा मला तिथे संधी मिळेल, मला काहीच नव्हतं. मी माझं काम करत होतो. आणि एक दिवशी त्या सगळ्या माईमची फायनल होती बँड्राला आणि विनायक शूटला होता. तो बोला मी नाही आहे, त्यामुळे तू सगळं हँडल कर. तर मी तिकडेच मुलांसोबत सगळे तिकडे होतो आणि मला अचानक फोन आला विनायकचा की अरे कुठे असतो, ते झालं का सगळं. बोलो आपला परफॉर्मन्स झालाय आणि मी बसलोय रिझल्टची वाट बघतोय. तो बोला आत्ताच्या तुला सेटवर यायला जमेल का, प्लीज ये. मला काहीच कळलं नाही. मी बोललो ठीक आहे येतो. कुठे यायचं, तुला मीरा रोडला. बोला हा बँड्राला आहे ना, येईन. मी तिथून लगेच मीरा रोडला गेलो आणि मला माहित पण नाही कुठे जायचं काय. पहिल्यांदा चाललो होतो मी, चालत चालत सेटवर गेलो. स्टेशन पासून मला कुठेतरी सोडलं मध्ये, मला काहीच माहित नव्हतं तिकडचं. मग त्यांनी विचारत गुगल मॅपवर टाकून गेलो चालत चालत. घामाघूम झालो होतो. तर तू चालत का आलास, काय कळत नव्हतं, तू इथं अर्जंटमध्ये बोलवलंस. बोललो काय माहित नाही, आलो तसंच उठून. तुला ठीक आहे बस, तुला मी सरांशी ओळख करून देतो. मग गोस्वामी सर मोठे सर आले, त्यांनी ओळख केली की सर असा असा मित्र आहे माझा, तर हा आपल्याला मदत करू शकतो किंवा हा चांगला मुलगा आहे, हा करू शकतो काम. तर सरांनी विनायकवर सोडलं होतं ते पूर्णपणे. ते म्हणाले की तुझा भरोसा आहे ना, तुझा विश्वास आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही. सर काही मला बोलले पण नाही की चालेल व्हिडिओ जॉईन कर, एवढंच बोलले. ते मला त्यानंतर कळलं की तिथे असिस्टंट म्हणून त्यांना जॉईन करायचं होतं त्या शो साठी. आणि मला काहीच माहित नाही, आम्ही एकांकिका वगैरे केली, आम्हाला ते विश्वास नवीन होतं. शूटिंग बिटिंग कॅमेरा आणि त्या सेटवर गेल्यानंतर मला खरंच कळत नव्हतं. मी असं झालं होतं की अरे कसं चालतंय शूट वगैरे सगळं, मोठा स्टुडिओ वगैरे सगळं. आणि तिथे काम करणारे बऱ्यापैकी मित्र होते सगळे, प्रथमेश शिवलकर वगैरे त्या पहिल्या सीझनला कंटेस्टंट होते ना त्यावेळेला, स्पर्धा होती. बरोबर, सगळे स्पर्धक होते. मी जेव्हा गेलो ना सेटवर त्यांना म्हटलं मी ऑडिशन द्यायला आलोय. ते मला बोलले अरे भाई तू बोल, हा माहित नाही मला कशाला बोलवलंय, पण आता बघू भेटल्यानंतर. मग तसं मी जॉईन झालो शो साठी. आणि मग मला तर विनायक बोलला की पहिले 3-4 शेड्यूल तू काहीच काम करू नकोस, माझ्यासोबत राहा फक्त आणि बघ काय चाललंय ते, कारण मला माहितीये तुला नाही कळणार आहे, कारण नवीन होतं सगळं. तो त्याने खूप सपोर्ट केला, खूप मदत केली. तो म्हणाला की तू फक्त बसून राहिलास ना, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण तो एकटा होता ना, सगळं त्याच्यावर लोड यायचा. शूटिंगची धावपळ तुम्हाला माहिती कशी असते. तर तो म्हणाला की फक्त मोजकी काम आहेत ती तुला करावी लागतील, ती मी तुला शिकवेन हळू. मग त्याने सगळं समजावून दिलं, सगळं सांगितलं कसं असतं. आणि मग पुढच्या 4-5 शेड्यूल मी काम करायला लागलो हळू. आणि जेव्हा पहिल्यांदा मी त्या रिडिंग रूम मध्ये बसलो होतो ना, तेव्हा सगळे मोठे सर, गोस्वामी सर, समीर दादा, विशाखाताई वगैरे असे सगळे बसलेले. आणि मला कळतच नव्हतं हे खरं आहे की खोटं आहे, कारण त्यांना सगळ्यांना मी टीव्हीवर बघितलं लहानपणापासून. आणि मला ते पटतच नव्हतं. मी बराच वेळ ना स्वप्नात ऐकलं असं मला वाटायचं. आणि मी तरी महिन्यानं असा असत होतो रूम मध्ये, मान खाली अजूनही असतो. एक दिवशी मोठे सर बोलले की अरे तू वरती बघून बोलू शकतो आमच्याशी, असं काय नाही. बोललो नाही सर मला कळत नाही, मी घाबरतो. त्याला असं काय नाही, तुला वाटलं एखादा पॉईंट सुटला आम्हाला सांग, काही इश्यू नाही, तू बिंदास बोलत जा. मग तेव्हा जरा कम्फर्टेबल झालं आणि तेव्हा भारी वाटलं. त्यानंतर असं वाटलं की मी पहिल्यांदा काम करतो असं वाटतच नाहीये. कित्येक वर्षांच्या सोबत काम करतो आणि टीम एवढी भारी होती ना की सरांनी अगदी असं मुलासारखंच आम्हाला सगळ्यांना ट्रीट केलं पहिल्यापासून. मग त्यानंतर एकदा विनायक सरांना बोललं होतं की सर हा ऍक्टर पण आहे आणि याचं काम मी बघितलंय, याचं टायमिंग वगैरे चांगलं आहे, आपण ह्याला कधीतरी स्किट मध्ये वापरू शकतो. सर बोला अरे करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग पहिलं स्किट मी समीरदा सोबत केलं होतं, विशाखाताई, समीरदा, गौरव आणि मी. ते शूटिंगचं एक स्किट होतं, बर्फात बनियनची ऍड दादांनी. त्यावेळेला मी खूप घाबरलो होतो बँकेत, मला कळतच नव्हतं, मी सारखा पाणी पित होतो. गौरव बोला अरे किती पाणी पिशील, थांब. बोला अरे मला कळत नाही, घाबरलोय. तर त्यावेळेला समीर दादा विंगेत आला, त्याने मला मिठी मारली आणि बोला काही घाबरू नको, बिंदास कर, चुकलास तरी चालेल पण कॉन्फिडेंटली कर. त्यानंतर मला जरा बरं वाटलं. आणि नंतर स्टेजवर गेलो ना तेव्हा जरा रिलॅक्स वाटलं की
आता जे होईल ते होईल, आता आपण काही करू शकत नाही. बरोबर. त्यानंतर ते स्किट परफॉर्म झालं आणि ते स्किट सगळ्यांना खूप आवडलं आणि सई मॅमने पण कौतुक केलं त्या हो. skit चं. So, असा हा प्रवास सुरू झाला तिथून. आणि मग नंतर सर हळूहळू एकेका स्किट मध्ये संधी द्यायला लागली आणि मग मजा यायची करायला. खरं तर तो प्रवास एवढा भारी होता ना की आम्ही एका एकमेकांना वाक्य ऐकायचो, एक जण माझी वाक्य कसं वाटतं. आम्ही आता पण काही तुला सांगतो, हा खूप चांगला केस आहे. आम्ही ना आत्ताही बाहेर असतो, कॉस्ट्युम रूम आहे बाहेर, तिथे आम्ही एकमेकांची तालीम घेत असतो. म्हणजे आम्ही जर एका स्किट मध्ये असू ना, तर बने जरा माझी रिहर्सल की नाही की नाही, ते काही 4 वाक्य आहेत, तर तुम्हाला फक्त तुझं वाक्य दे. मग आम्ही ती रिहर्सल आमची करत असतो आत्ताही आम्ही, बरं मजा येते ते. आणि आम्ही बरीच रिहर्सल चालता बोलता अशी कामं करता मध्येच कोण पण तुम्ही अजूनही म्हणजे तू अजूनही प्रोडक्शन मध्ये आहेस, तू अजूनही तुम्ही दोघेही डिरेक्शन मध्ये आहात. आता सोफ्यावर आलाय ना. नाही पण तुझ्याविषयी त्या कामाची गंमत जास्त होती, कारण त्यावेळेला ते करून ऍक्टिंगचं काम करायला मजा यायची. आता ऍक्टिंग नंतर झालं की तिथे बसावं लागतं ना, त्यामुळे असं वाटतं काहीतरी काम पाहिजे अजून काही. ती सवय लागली होती ना. पण त्या मधल्या प्रवासात रिहर्सल करायला मजा यायची, वाक्य पाठ करणं किंवा काही मधल्या गोष्टींमध्ये. मी तर आंघोळ करताना वाक्य बोलायचो मोठ्या मोठ्याने, माहित नाही पाठांतर झालं नसेल तरी वाक्य घेत बसायचो, काही करायचो. कधी कधी बोलायचं तुझं काय चाललंय, माझी मी रिहर्सल करतो, मला कधी मी त्रास दिला. मजा यायची अशी वाक्य घ्यायला. माझं क्रेडिट देईन मी सुनील दांगे, आमचे जे मॅनेजर आहेत त्यांना, विनायक पुरुषोत्तम आणि बने आणि दत्तू यार नाईक. ओके. मला सुनील दादाचा फोन आला होता आणि त्याच्यानंतर मग विनायकचा फोन आला की हास्य जत्रेला असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन होशील का वगैरे. तर मी घाबरलो होतो. तर मग विनायकला विचारलं तर विनायक बोलला की मला माहिती तू करशील, मला तुझ्यावरती विश्वास आहे, सो मी सरांशी बोलतो. मग तो सरांशी बोलला आणि मग थोड्या वेळ मला कॉल करून सांगितलं की तू या तारखेला ये जॉईन हो म्हणून. म्हटलं अच्छा ठीक आहे. सो पण मग तुला डिरेक्शन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. इन फ्युचर मी ऍक्टर म्हणून मला स्वतःला बघायला आवडेल. बाकीच्या विचार तुला तुझं पहिलं स्किट तर तू कुठं, तेच समीर दादा, मी गौरव, कॅमेरामॅन होता. आणि दत्तू तुझं? माझं वेटरवालं होतं. हा, वेटरचा एक छोटा रोल होता जे मगाशी सांगितलं. अंशू आणि नाही गौरव मालनकर होता त्यात. ओके. कॉम्पिटिशन सुरू होतं त्या दरम्यान आणि शिवाली होती, त्या दोघांचं स्किट होतं. त्याच्यात एक वेटरची एंट्री होती. तुम्ही तर विदाऊट स्पर्धा विरुद्ध आलात बाहेर. हे सगळे बापरे, तुला सांगू शकतो आम्ही स्पर्धेतले नाही आहोत. बाकी गौरव वगैरे सगळे, गौरव अमिता वगैरे सगळेच स्पर्धेमध्ये होते ना. आता तुमच्या हास्यचित्रातले किस्से आम्हाला ऐकायचं की काय काय घडतं, कारण आता किस्सा एका स्किट मध्ये आम्ही होतो आणि आम्ही आणि ना तुमची मैत्री मला आवडली. एक किस्सा सांगतो, आठवला मला. आणि ना आम्ही विंगेत बरंच हुशारता मारत बसतो किंवा गप्पा मारत बसतो. एंट्री असेल वेळ असेल तर जवळ आली की फाटते त्याच्या आणि आम्ही असेल ना गप्पा मारत बसलो आणि ह्याने काय केलं माहिती का, माईक काढून ठेवलं होतं असं इथे आणि आम्ही गप्पा मारत होतो. झालं आणि नंतर बोले ही आता एंट्री आपली. आम्ही गेलो हा तसा झाला माईक इथे आणि एंट्री घेतली, ते अख्खं स्किट शूट झालं आणि ते अख्खं परफॉर्म म्हणजे टेलिकास्ट पण झालंय. असा माईक इथेच आहे, पण तो दिसाने असं वर येतो ना, कसं आहे माहितच ना. हा असं झाला, नशिबाला वाक्य नव्हतं तरी लावून ठेवलं की काय घेतलं. सगळ्यात माईक घेऊन मस्त पूर्ण स्किट मध्ये एंडला होता आणि मग नंतर दिसलं स्किट मध्ये माईक इथेच आहे. सांगून जाऊ दे असं काय खूप सुंदर. नंतर एवढा हसत होतो ना, बोला माईक तर असं विराज वेगळं आहे. पण चालू स्किट मध्ये असं कधी काय झालंय अजून? चालू स्किट मध्ये बरंच काय करू झालं नाही. ते आपण घोषणा देतो आम्ही एका स्किट मध्ये. आम्ही मागे कार्यकर्ते घोषणा देतोय आणि त्या घोषणा होत्या 3 वेगळ्या घोषणा होत्या ज्या आम्हाला पाठ करायच्या. मग आमच्या पाठ करायच्या होत्या. मग आता आम्ही तिघे आता एकत्र असलो की आम्ही काय करतो, तू पहिली कर, मी दुसरी करतो, तिसरी तू कर. हा, म्हणजे सोपं होऊन जात. तू पुढे बोल, आम्ही मागे ओढतो. पुढे बोलायला मी होतो. हे ठरलं. 1-2 गोष्टी काय आम्हाला पाठच नाही झाल्या. आम्ही आमच्या वेगळ्या कामात होतो आणि काय 2-2, 3-3 स्किट पण असतात आम्हाला. आणि मग काय होतं, हा करेल ती, मी नंतर ह्याच्याकडून पटकन बोलेल आणि मग आम्ही करू. असं झालं. सेटवर गेलो. हा उचलणार होता, ह्याने काय उचललं नाही. हा एवढंच बोलला आम्ही तिघे.
सरांनी घोषणा देतोय हा. तुम्ही मागून बोलतच नव्हते. सुरुवातीला एक दोनदा सरांनी बघितलं की पहिली लाईन बोलतो पुढची लाईन येईच ना फक्त किंवा हा एवढंच चाललं हा, एवढं काहीच होईल. सरांनी एकदा बघितलं दोनदा बघितलं तिसऱ्यांदा सरांनी माईकवरून आवाज दिला. खूप बडबडले सगळं झालं. खूप बडबडले झालं. सॉरी सर आम्ही करतो आमचं करून देतो सर आणि पटकन बोलतो आम्ही तिघे एकत्र आलो. घोषणा घेतल्या ठरवलं काय बोलायचं. हा ठीक तर करूया. हा बोलतोय माईक वरती नाही ना ठीक आहे ना काय एवढं त्यात बोल ना तू बोल मी बोलतो काय घरानं पाठ करायचे सर ऐकतात सर सुरू झाले. मग सरांनी काय सुट्टी दिली नाही त्याला. चालतं असं सुरुवात केली ना पण तो अंदाजच झाला माईक ऑन असेल असं. नाही आणि असा हा बाईक ऑन असल्याचं अनेकांचं आहे. आणि एकदा रिहर्सल होती आणि सरांना वाटतं सरांना फोन आला तर गौरवला मी पटकन बाहेर जाऊन चहा घेऊन येतो म्हटलं ठीक आहे. आणि गौरव गेला आणि गौरव येईच नाही कारण गौरव चहा घेऊन तिकडेच रमला. तर मग सर बोला अरे कुठे गौरव बोलवतो ना मग मी धावत आपलं गेलो बोलो गौरव तुला बोलवलंय. आणि गौरव बोलतो खरंच मला बोलवलं ना मला बोलवलं असेल तर बघ मग. आणि असं बोलून गौरव मध्ये 2-3 वाक्य बोलला तर ते वाक्य नाही बोलू शकत नाही. आणि माईक ऑन तू माझी मस्करी करतो टाईप्स आहेत. तो भंगास करत होता मस्करी करत होता आणि तो पूर्ण आणि त्याला मी बोलवायला गेलो होता आणि आम्ही जुने मित्र आहोत आणि चांगलं बॉन्डिंग आहे त्यामुळे तो माझी भंगास करत स्टेजवर आला आणि त्याला माहितीच नाही कोण आहे आणि सगळे फक्त असे गौरवकडे बघतायत आणि गौरव जे काय झाला ना अशी का बघतायत. सर बोलले गौरव तुझा माईक ऑन होता आणि तू जे विराज का बोलताय ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं पूर्ण स्टुडिओ ऐकत होता. तो बापरे आणि तिघे एकत्र असलो ना स्किट मध्ये आम्ही थोडंसं रिलॅक्स असतो. म्हणजे आता प्रत्येक जणांसोबत सीट मध्ये असले थोडंसं एक असतं की आता समीर असेल की एक थोडी भीती असते. सगळे जे मोठे आमचे आर्टिस्ट आहेत ना थोडी आधारयुक्त भीती आहे सगळ्यांना बाबतीत त्यामुळे तसं थोडंसं असतो. पण सोबतीला आम्ही असलो ना की मग सुटतो मग मोकळे असतो फार मग मज्जा करतो फार मजा येते. आणि आता कधी घोषणाचं स्किट आलं की आम्ही आधी ऑन स्टेज पण खूप किस्से होते पण त्यावेळेला डोळे बघायचे एकमेकांची मजा येते. शूटिंगच्या स्किट थांबतं मग अशा वेळेला पण नाही, चालूच म्हणजे आता आमचं वन टेकच होतं स्किट कोणी ब्लँक झालं किंवा अडलं किंवा ते टेक्निकल इश्यूज आले तर तालमीस एवढ्या करतो ना आम्ही की नाटकासारखंच सुरू झालं की त्यामुळे काम करायला मजा येते कारण आपण थिएटर गेली माणसं असल्यामुळे आपल्याला स्टेजवर एकदा गेलं की कसं रिलॅक्स वाटतं आणि ते कॅमेऱ्याचं काही टेन्शन नसतं की हे इकडे बघायचं किंवा हीच प्रोफाईल द्यायची. त्यामुळे 12 कॅमेरे असल्यामुळे ते आम्हाला बरोबर कॅप्चर करतात त्यामुळे ते डोक्यात टेन्शन असेल कॅमेराला आपल्याला नीट उभं राहायचं त्यामुळे काम करताना रिलॅक्स काम करायला मजा येते तिकडे आणि ते नाटकासारखंच होतं. आपल्यामुळे थांबलं म्हणजे चुकलं असतं चुकलो. पण तुमच्या सगळ्यात चुकतं कोण आता सगळेच एकमेकांकडे बघतील. आता आम्ही आमच्या सुद्धा सांगितलं बघा जे आम्ही तिघांनी एकत्र केलेलं एकत्र नाही पण मग चुकतं कोण चुकत नाही आता पण सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो की आमच्यामुळे बऱ्याचदा स्किट थांबायचो. मी तर एकदा सलग 7 ते 8 वेळा चुकलो होतो आणि मी रडलो होतो ऑन स्टेज. शब्दच येत नव्हता. कुठला शब्द होता मला आता ते मी थांबले म्हणजे मी सांगतो तुला पहिल्यांदा फंबल आणि हा कॅमेरा ओके आणि मला काहीतरी बोलायचं होतं वाक्य त्यात एक फंबल पडला आणि तो रिहर्सलला पण फंबल होत होता आणि त्या मला असं वाटलं की मी चुकणारच येते असं नेहमी मला व्हायचं भीतीच होती आणि मी चुकलो पहिल्यांदा चुकलो तर असं सगळं लिहायचं परत अख्खं वाक्य घेतलं परत तिथे येऊन चुकलो असं आलं की हा चल परत घेतलं तिसऱ्यांदा सेम तिथेच चुकलो. त्यानंतर मला असं की अरे चुकतोच आहे मी आणि सगळे हळूहळू वातावरण असं व्हायला लागलं शांत कोणीच काय आणि चांगला फ्लो मध्ये आलेलं की मला असं की अरे यार असं का होतंय मग बोललं पाणी पी वगैरे पाणी प्यायलो. चौथ्यांदा सेम तिथेच चुकलो. मला घाम फुटला मला टेन्शन लागलं कसं मी चुकू शकतो मला ना कळतच ना सगळे बोलतात होईल चल मस्त मी हातवर गेले होते मला येतच नव्हता तो शब्द. 5व्यांदा चुकलो सेम 6व्यांदा चुकलो तर मी रडायलाच लागलो कारण मला तो शब्दच येईना आणि सगळेच सिरियस झाले. सही नाही मला पाण्याची बॉटल तिकडून बोला पी काय नाही होईल काय सगळे आली सगळे इकडून तिकडून सगळे बोलतात ठीक आहे त्याला जास्त करून मग करेल मी सगळं झालं ऍक्शन परत चुकलो
मला कळतच ना मी का चुकतोय आणि मला ते डोक्यात बसलं. शब्द कुठला होता? नाही आठवत. ते आठवत काहीतरी अवघड होतं, काहीतरी अवघड होतं. नाही, हो. नको मला. इंग्लिश होता शब्द का मराठी? मराठीत होता पण तो काहीतरी तिथे स्लिप होत होती जायचंच नाही. डेंजर. सातव्यांदा मी चुकलो. नंतर मी साईडला गेलो, 2 मिनिटं थांबलो, बोला आता घेतो वाक्य. गेलो ना 8व्यांदा परत चुकलो. सरळ मी 8 वेळा चुकलो. त्यानंतर सगळ्यांनी मग हात सोडले की अरे आता नाही करणार वाटतं, जाऊ दे किती करणार, 8 वेळा चुकला याच्या व्यतिरिक्त काय नाही होऊ शकत. नंतर मलाच लाज वाटायला लागला. मला ना माहित नाही, अंडर कॉन्फिडन्स झाला. बोलो की नाही यार आपण असं नाही, त्रास व्हायला लागला आपल्याकडनं ही सलग चूक होते. त्यानंतर मला वाईट वाटलं खूप. बोललो ना आता घ्यायचं वाक्य. आणि मी नंतर एका दमात ते वाक्य घेतले तेव्हा सगळ्यांच्या जोरात टाळ्या. रिस्पॉन्स आला ना तेव्हा Danger. की घेतलं आणि त्या स्किट नंतर मला प्रसाद उद्दाला बोलला होता की तुला जे वाईट वाटलं ना ते चांगलं आहे. एखाद्या कलाकाराला वाईट वाटलं पाहिजे की आपण का चुकतो सांग किंवा आपण आपल्याकडनं का होत नाही, आणि ते तुला वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. हे कायम लक्षात ठेव की चुकतं म्हणून सोडून देण्यात काय पडत नाही. का चुकतोय, त्याचा त्रास का होतोय, तो त्रास झाला पण पाहिजे कलाकाराला. त्यावेळेला मला जरा बरं वाटलं की चुकलो पण त्यांना काहीतरी शिकायला तरी मिळालं की चल असं झालं तर आपण ते सांभाळून पुढे गेलं पाहिजे आणि या चुका परत केल्या नाही पाहिजे. सो तिथे ते शिकलो की चुका झाल्या तरी अंडर कॉन्फिडन्स जायचं नाही. माझं बऱ्याचदा असं होतं की चेहऱ्यावर कळतं लगेच हो. विसरलो किंवा काय झालं ना की आमच्या चेहऱ्यात लगेच शेर आहे. हा चुकला. काहीतरी गडबड आहे. तेव्हा आम्हाला बरेच जण सांगायचे की चुकलात ना कॉन्फिडेंटली चुका, चेहऱ्यावर आणू नका ते की मी चुकलो किंवा मी तुमच्या चुका लोकांना नाही कळल्या पाहिजे, तुम्हाला कळू दे पण आम्हाला बघताना कळलं ना पाहिजे हा चुकला का इथे, तुमचं तुम्हाला कळू दे, तुम्ही सांगू. बाकीच्याला खूप उत्तम जमतात. आमचे जे असतात ना ते काहीतरी वेगळंच वाक्य घेतलेलं वगैरे असतं आणि आम्हाला कळतं की अच्छा हा झालंय हे ओके. आमचं कसं होतं, आम्ही अर्धा वेळ आमच्या वाक्यांनीच अडक गेले. हे वाक्य बरोबर आणि दुसरं कुठून काय म्हणायचं. आणि त्याच्यातनं समोरचं एक वाक्य असतं, त्या वाक्याला आमचं लिंक असतं. मग आम्ही ते लक्षात ठेवतो की म्हणजे आधीची सवय आमची अशीच होती की तू वाक्य बोलला की मग हे वाक्य बोलणार हे असं. आणि त्याच्यामुळे जास्त चुकायला व्हायचं की ते वाक्य कसं एक थोडंसं खेचून बोललं जातं किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन घेऊन बोललं जातं, तसं व्हायचं. आणि मग ती लिंक मिळायची नाही, मग आम्ही चुकायचो होती, त्यामुळे तिथे अडकायला नंतर आम्हाला सवय झाली की कट्टूर वाक्य येईल की नाही सांगू नाही शकत, आपण तयारीच राहायचं. त्या संदर्भातलं रेफरन्सचं वाक्य आलं की त्यानुसार आपण म्हणजे ते थोडं समजून बोललं नव्हतं. खूप किस्सा. आम्ही टेक्निकलला एकदा आम्ही स्किट करत होतो त्यावेळेला ना आम्ही दरोडेखोर होतो सगळे. काय आहे त्यात आम्ही नव्हतो पण हे वेगळं होतं, त्यात आम्ही दरोडेखोर होतो. तर आमची एंट्री लेट होती त्यामुळे आम्ही विंगर होतो रिहर्सलला. पाम्या हा मी विंगर होतो आणि ना आम्हाला ना उगाच सुचलं की आपण ना हातात ते कंदील बिंदील घेतले पाहिजे. तर आमच्या इथे प्रॉपर्टीला दादा आहेत, तर त्यांना आम्ही विंगेत बोललो की दादा कंदीला ना, आणि आमची एंट्री होती. तुम्ही जल्दी लाव. ते गेले आणि त्यांना दिवाळीची 3 कंदील घेऊन आणि बोले दादा 3 साईज नाही कोणचं चाहिए. अरे कंदील म्हणजे ते लालटेन तसे वाले कंदील होते. तुला अरे दादा सॉरी आता बोल जाने तो अभी एंट्री आम्ही असेच गेलो. असे किस्से काही कधी मागे घडत असतात, त्यामुळे मजा येते काम करताना. आमच्या इथे सगळे असे फॅमिली सारखे आहेत, त्यामुळे कधी असं बर्डन येत नाही काम करताना. म्हणजे ताई तू मगाशी म्हणाली ना की तुम्ही स्पर्धेतून नाही आलात, तुम्हाला अशी संधी मिळाली, पण याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा वाटा फार आहे. म्हणजे समीर दादा म्हणा, प्रसाद दादा, नमाताई, पृथ्वी आमचा मित्र गौरव, ह्या सगळ्यांचाच फार वाटा आहे आमच्या तिघांसाठी तरी. कारण की यांना आम्ही बघायचो आणि यांच्यासोबत काम करताना एक भीती असायची, पण हे असे सांभाळून घेतात ना की ती भीती अचानक कमी होऊन जाते आणि करायला सोपं होऊन जातं. आम्हाला तर आम्ही बॅकस्टेजची कामं बरीच केलीत. म्हणजे आम्ही म्युझिक ऑपरेटिंग केलं, सेट डिझायनिंग केलं, सेट रंगवणे, ही कामं आम्ही बरीच केली. त्यावेळेला आम्ही एकमेकाला भेटायचो, अरे यार काय आज कुठल्या गाडी गेला असं आमचं ते असायचं. तेव्हा कधीच वाटलं नाही की अरे दत्तू आणि मी एका स्किट मध्ये असू, आम्ही एका स्किट मध्ये असू, आम्ही तिकडे काहीतरी जागा काढू, आम्ही आमचं काहीतरी करू, आमची रिहर्सल आम्ही घेऊ, हे कधीच विचार नव्हता केला. हे सगळं माहित नाही काय कसं जुळून आलं नाही मला माहित नाही, पण असं बोलतात ना की गोष्टी ठरलेल्या असतात, त्याच्यावर माझा आता विश्वास बसायला आला. कारण ह्या गोष्टी उगाच नाही होणार, ते काही ना काहीतरी बॉन्ड आहे एक बारीक, त्यामुळेच हे सगळं घडून आले. आणि या सगळ्याला कारणीभूत एक शो हास्य सगळ्यांच्या मनामनात घर पण केलं आणि सगळ्यांना एकत्र जोडून पण ठेवलं. तर हे हास्य जत्रे मी तुम्हाला खूप काही दिलं. मला असं वाटतं दत्तू तुझ्या बाबतीत म्हणशील तर त्याचं स्किट पण झालंय, तुझी युएसची टूर त्यावेळेला तू पहिल्यांदा भारताबाहेर गेला, हो पहिल्यांदा हास्य जत्रेमुळेच गेला. असं काय वाटतं तुला?
खरं तर ह्यांची आठवण फार आली दोघांची, म्हणजे बनीची ती जास्त आली मला आठवण, कारण की बघ आम्हाला बोलला बघ तोंडावर. बनीची जास्त आठवण आली. तुझी आली बोललो की नाही पण जास्त आली म्हणा. बनी अरे मी जवळ आहे ना. असं थोडं बरं हा. मला फार आठवण आली की आम्ही आता जे इन झालो हास्य जत्रेत आणि बॅकस्टेज करता करता आम्हाला ही संधी मिळाली आणि त्यात US ला आम्ही जाणं, म्हणजे मी स्वप्न पण नव्हतं बघितलं मी US ला जाईल म्हणून, स्वप्न पण नव्हतं बघितलं. मी गेलो तिथे, म्हणजे ती खूप वेगळीच गोष्ट आहे. बरं त्यातल्या त्यात मी लास वेगास सारख्या शहरात जाऊन आलो. ओ माय गॉड, बापरे तो दिवस तर म्हणजे आम्हाला ऐकायचा तो दिवस. नाही तो दिवस आणि छान तिथे फिरलो आम्ही, नाटक वगैरे पाहिले, छान एक दिवसच होतो आम्ही. पण खूप भारी, म्हणजे मी तिथे एक छोटा तो इंटरव्ह्यू केला होता, तिथे बोललेलो की जे स्वप्न पण बघितलं नव्हतं ते पूर्ण झालं. त्यामुळे तिथे कळतच नव्हतं की काय रिॲक्ट हो काय व्हावं. ती सकाळ तिथली की हळूच ते चित्र आपण लहानपणी काढायचं डोंगराच्या आडून सूर्य उगवतो ना, ते पाहिलं मी तिथे आणि तोच लाईट सगळा होता तसा तिथे, आणि ते सगळं बाजूला वेगळंच वातावरण आणि फार कमाल वाटत होतं. आणि बने या दोघांनी फार मिस केली की आमच्यासारख्यानं, म्हणजे मला असं झालं की बने पाहिजे होतं सोबत, विराज हवं होतं की म्हणाला नाव घेतलं की आम्हाला ती संधी म्हणजे मला मिळाली, म्हणजे मला असं की बने माझ्यासोबत आहे असं मला वाटत की बनेने हा दिवस बघावा, बनेला पण एक संधी लवकर मिळावी आणि बने पण जाऊन यावं पटकन, की आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाकी सगळे कलाकार जातात ते आहेत फार मोठेच आहेत ते सगळे, पण आम्हाला संधी मिळणे आमच्यासाठी फार वेगळीच गोष्ट आहे. त्यामुळे अख्खी अमेरिका फिरलो, म्हणजे 1 महिना होता आम्ही अमेरिकेला, महिनाभर, म्हणजे जवळजवळ तिथे घरच्या जेवणाची आठवण येऊ लागली ना, आता घरी जाऊया एवढा कंटाळा आला. एवढे दिवस आम्ही तिथे होतो आणि नंतर असं पण झालं की आता परत मिळतील की नाही, परत जाणार की नाही माहित नाही. पण तिथे आम्ही जवळजवळ ट्रॅव्हलिंगमध्ये 2 तास झोपायचो. आम्ही 2 तास झोपायचो आणि बाकीच्या वेळेस आम्ही ट्रॅव्हल करायचो. एवढं सतत आम्ही पळत होतो तिथे आणि फार वेगळा प्रवास आहे. म्हणजे मी खूप फोटो काढलेत, खूप व्हिडिओ शूट केले. जवळजवळ मी बायकोला तर आता ते स्किट झाले फोनचं बिल किती आलंय ते विचारायचं. कंटिन्यू तो व्हिडिओ कॉल होता. फार असं, म्हणजे तिला पण घेऊन नाही गेलो. मग फार असं होतं की ती पाहिजे होती सोबत. मग मी तिला सतत तिला सांगून ठेवलं की तुला बघायची असेल नसेल, ते स्किट मध्ये पण घेतलं की तुला अमेरिका बघायची असो नसो, मी तुला फोन करणार, तुला उचलायचं, तुला बघायचं, तुला युनिव्हर्सल स्टुडिओ बघायचं, तुला सगळं जे दाखवायचं सगळ्या जागा बघायच्यात. आपण कधी जाऊ माहित नाही, पण आता तुला बघायचं. आणि ती पण बिचारी उठायची सकाळ सकाळी डोळे चोळत, तिथे संध्याकाळ सकाळ असायची, तिथे इथे पहाटेचे 4 वाजलेले असायचे, पण ती उचलायची फोन आणि बोलायची माझ्याशी. एक छान लेडी आली, तिने विचारलं की ऑर्डर ती घेत होती की तुम्हाला काय हवंय वगैरे, तर गौरवने सांगितलं की इंग्लिश मध्ये मला हे 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 वगैरे हवंय. मग ती लेडी दत्तूकडे वळली की दत्तू तुला काय हवंय, सेम. खूप इंग्लिश बोलले, त्यांचं फ्लुएंट काय कळलं नाही, तुम्ही ऐकलं तुम्हाला काय एवढं तर कळलं मला. सेम म्हटलं. आणि त्यांचं फ्लुएंट खूपच फ्लुएंट असतं, म्हणजे ते कळच नाही, म्हणजे पकडेपर्यंत ते जातं निघून असं ते असतं. हो रे, फार मजा आहे. मग हास्य चित्रण तुला काय दिलं, असं तुला काय वाटतं? खूप काही गोष्टी दिल्यात. आता खरं तर नाव आणि ओळख दिली कार्यक्रमाने, आणि वाटलं नव्हतं कधी की खरं तर या क्षेत्रात करिअर करायचं हेच कधी डोक्यात नव्हतं. ते कसं तरी ह्या क्षेत्रात आलो, त्यानंतर मग आवड निर्माण झाली आणि काहीतरी आता करायचं तर ह्यातच, ह्या अनुषंगानेच मग पुढे गेलो. मग पुढे जाऊन कुठे काम मिळेल कसं, ग्रॅज्युएशन नंतर तर 2 वर्ष काय करायचं हे कळत नव्हतं, कारण आम्हाला सांगणारच कोण नव्हतं, किंवा ऑडिशन्स होतात किंवा काहीतरी करावं लागतं, धडपड किंवा ओळखी लागतात, काहीतरी लागतं, हे आमच्याकडून कधी पोहोचायचं नाही. कारण आम्ही ठाण्यात ऑडिशन कधी ठाण्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, कारण त्या ऑडिशन मुंबईच्या आमचे तेवढे कॉन्टॅक्ट नव्हते कॉलेजमध्ये असताना, कोण ओळखायचंच नाही आम्हाला. तर काय एकांकिका करायचं त्यावेळेला तिथल्या त्याच सर्कल मधल्या ओळखी असायच्या, त्यातली काही माणसं इंडस्ट्रीत कुठेतरी छोटी मोठी कामं करायची, पण ते तरी आपल्याला किती काम देणार नाही, कुठे देणार. तर शेवटी संघर्ष आपलाच होता. मग रोज घरी कधी थांबायचो नाही, असं व्हायचं घरी थांबलो तर टेन्शन येतं, त्यापेक्षा घराच्या बाहेर पडायचं डबा घेऊन की आज कुठेतरी जाऊ, कुठल्या तरी रिहर्सलला जाऊन बसू. आम्ही म्हणजे मी तर स्वतःहून मेसेज करायचो किंवा विचारायचो की तुमच्या तालमीला येऊन बसू का, किंवा तुम्हाला काय मदत हवी असेल तर आम्ही करू, मला काय तसंही काम नाहीये, बॅकस्टेज करतो, म्युझिक ऑपरेट करतो, ते पण करू शकतो, लाईट्स ऑपरेट करू शकतो. असं आम्ही करून मी संस्थांची ओळख केली. तशीच ह्या संस्थेची ओळख झाली माझी पण विनायकमुळे, की त्यांच्या संस्थेत पण मी काम तसंच केलं की माझ्याकडे काय काम नाही होती संस्था, मी नाव ठेवलं. ओके, पटकन छोटस सांगतो. बने तिथे म्युझिक ऑपरेट करत होता, पण तिथे तो पंचेस काढत होता. म्हणजे
ते कॅरेक्टर तसं तयार तसं तयार केलं. विनायकने माझं कॅरेक्टर म्हणजे असं केलं होतं ना की ते एकांकित वाक्य पण घेतं, पंचेस पण टाकतं आणि म्युझिक पण ऑपरेट करतो. ओ असं ते कॅरेक्टर केलं होतं. ओ तयार केलं होतं. तो बोलला आता तू आहेस तुझा वापर पण करू आणि आपलं एकांकिकेला म्युझिक पण देतात. सो तसं एक कॅरेक्टर, त्यावेळेला आमची बॉन्डिंग खूप भारी झाली, आमच्या तालमीच भारी व्हायची. आम्ही रिहर्सल कमी मजा मस्ती जास्त करायचो, कारण विनायक असायचा, खूप मजा करायचो. तर त्या दरम्यान मी 2 वर्ष, त्या 2 वर्षात विनायकची ओळख झाली आणि मग ह्या कार्यक्रमात वगैरे आलो. त्यानंतर मग जेव्हा मी पहिल्यांदा टीव्हीवर दिसलो ते स्किट म्हणजे प्रसाद आणि नमाताईचं ते हॉरर स्किट होतं. त्यात मी हात काढले होते तिथून. त्यावेळेला सई मॅमनी प्रसादांनी बोलवलं होतं स्टेजवर. ते 4 हात फोन होते, ते प्लीज बोलवा स्टेजवर. तेव्हा आम्ही स्टेजवर आलो पहिल्यांदा. नंतर स्किट केलं तेव्हा त्यांनी ओळख करून दिली की मी निखिल बने असिस्टंट डिरेक्टरने असं. तेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर आलो तेव्हा चाळीतले सगळे टीव्ही लावून बसलेली सोनी मराठी, आणि माझी बहीण मोबाईल ऑन करून होती कारण मी सांगितलं होतं मला स्टेजवर बोलवलंय. तर सगळे त्या ह्याच्यात होते. मग सगळीकडे हास्यात्रच आवाज चाळीत सगळ्या, आणि सगळे तेच बघत होते अरे याला स्टेजवर बोलवल्याचं नाव घेतलं. त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट, नाव घेतलं स्टेजवर बोलवलं वगैरे. सो तेव्हा खूप भारी वाटलं घरच्यांना बघून की अरे चल काहीतरी जे करतोय ते बघून घरच्यांना भारी वाटतंय, त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. आणि मग हळूहळू लोकांना कळायला लागलं की मी हा शोला असं असं काम करतोय. मग स्किट मध्ये यायला लागलो, त्यानंतर मग लोक स्टोरी टाकायचे, टॅग करायचे. ती खूप वेगळी गोष्ट होती, माहित नव्हतं ते, कधी अनुभवलं नव्हतं. जवळजवळ असं वाटायचं की अरे यार हे आपण करतो ते भारी आहे, माहित नाही याच्यात पुढे काय होईल नाही, पण आता जो क्षण आहे तो आपण आता एन्जॉय केला पाहिजे. आणि घरच्यांना खूप भारी वाटायचं. म्हणजे आता तर ना मला माझ्या पप्पांना तर माझ्या नावाने ओळखतात, म्हणजे अरे निखिल बनेचे पप्पा ना तुम्ही, तेव्हा त्यांना खूप भारी वाटतं. ते सांगतात तेव्हा हो माझाच मुलगा इथेच राहतो. आणि मी माझ्या एरियात कसाही फिरत असतो, कसाही म्हणजे मित्रांसोबत काहीतरी क्रिकेट खेळतोय. म्हणजे मी घरी गेलो की तिकडचं असतो, त्यामुळे मला त्याचं काही भान नसतं. मजा मस्ती करतो मित्रांबरोबर, फिरायला जा, कुठे जा, व्हिडिओज कर काही. मग लोकांना प्रश्न पडतो हा इथे काय करतोय, ते बऱ्याचदा कन्फ्युज होतात की हा तोच आहे का की कोण वेगळा आहे. मग बऱ्याच वेळाने घुटमळतात विचारतात तुम्हीच का ते हास्य, तर बोलो हो. तुम्ही इथे राहता, बोलो हा हे काय इथेच घर आहे माझं. तर त्यांना प्रश्न पडतात की अरे हे इथे का राहतात किंवा हे कसं इथे राहतात. तर मला असं वाटतं का मी इथेच अन्नाचा मोठा आला तर इथेच राहणार ना. तर लोकांना असं वाटतं टीव्ही मध्ये काम करतो म्हणजे अरे हा कुठेतरी मोठ्या फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात वगैरे राहत, असं काही नसतं. टीव्ही ते फक्त आम्ही तिथे दिसतो वेगळं आणि इकडचं जगणं वेगळं आहे. सो ती एक मजा. आणि लोक भेटतात येऊ कुठे कुठे आणि फोटो काढतात, मला खूप भारी वाटतं. मी तर गप्पा मारायला लागतो त्या लोकांशी. आता येता ह्या प्रवासात मला एक रिक्षावाले दादा ते थांबले, सीएनजी भरायला थांबले होते. ते बराच वेळ माझ्याकडे बघत होते कारण मी थांबलो त्यांची वाट बघत. त्यांनी बघितलं मी मास्क लावला होता तर त्यांनी मला ओळखलं. ते शेवटी येऊन बोलले तुम्ही बने आहात ना हास्य तर बोल पासून मला मला कळलं नव्हतं. दादा एक फोटो काढा, बोला अरे काढा ना बिंदास काढा काय नाही. अरे भारी करता तुम्ही सगळे खूप असं वगैरे, बोला चांगलं आहे. सो असे लोक भेटतात आम्हाला. तर कुठे कुठे लोक भेटतात. एकदा आम्हाला ठाणा स्टेशनला आम्ही खात होतो तेव्हा आम्हाला एका माणसाने गपचूप बिल भरलेलं आमच्या दोघांचं. आणि अजून काहीतरी एका डिशची ऑर्डर देऊन ठेवली आमच्यासाठी, आणि ती डिश आली. हे भाई हमने मंगाया नाही आहे. तो तर नाही एक सरने पैसा द्या तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्ही एवढं करू शकतो. ताई मला बालीला एक ऑस्ट्रेलियाचा माणूस भेटला होता. बालीला म्हणजे हनीमूनला गेलो होतो मी, आणि त्या दरम्यान बालीला हा आणि बालीला आम्ही जेवायला बसलो दोघं, संध्याकाळची वेळ जेवायला बसलो आणि अचानक एकदम फॉरेनर होता. अमेरिकेनंतर हा बालीला गेला होता. फॉरेनर होता तो. आणि फॉरेनर काय बोलला आपल्याशी, टेबलाजवळ आले, थांबले, हॅलो एक्सक्यूज मी, बोला काय इंग्लिश बोलणार, इंग्लिश बोलणार बायको सोबत तसं फार टेन्शन होतं. ती सावडलं माझ्या चुकीचं इंग्लिश सावडलं मला. आणि त्याने मी विचारलं की दत्तू मोरेच ना, गोष्ट दत्तू मोरे म्हणलं हा. मग त्यांनी त्याच्या फॅमिलीला बोलवलं. त्याची बायको ऑस्ट्रेलियन होता तो बालीला आला होता फिरायला फॅमिली सोबत, आणि त्यांनी तिथे ओळखलं. आणि त्यात तो ऑस्ट्रेलियाचा माणूस बालीला येऊन त्यात तो हास्यचित्र बघतो. आणि एवढं भारी वाटलं ना की तो 1.5 वर्ष गोव्याला राहिला होता कामानिमित्ताने, तर त्याला मराठी कळतं पण त्याला पूर्ण बोलता नव्हते, पण त्याला कळायचं, तो एन्जॉय करायचा. मग त्याने तिथे सांगितलं की आम्ही हास्यचित्र बघतो म्हणून. आणि मी आता माझ्या बायकोला पण सवय लावली, आणि आता माझ्या मुली पण आधी मध्ये बघत असतात हास्यचित्र. मला एवढं भारी वाटलं की अरे बापरे एवढ्या लांब पर्यंत लोक बघतात. खूप भारी वाटलं होतं, म्हणजे खूप वेगळंच असतं ते. आणि तू म्हणालीस तसं हास्यचित्राने बऱ्याच गोष्टी दिल्या, त्यातली अजून एक गोष्ट दिली ती म्हणजे जमिनीवर राहणं.
म्हणजे आम्हाला नेहमी सांगितलं जातं की तुम्ही किती चांगलं काम करता, किती वावा होते, किती काय होतं, सगळं चांगलं मान्य आहे, पण दुसरा दिवस हा शून्यापासूनच सुरू केला पाहिजे. त्याच्यात राहून काही उपयोग नाही. आपल्याला नवीन पुढे जायचंय, नवीन करायचं, चांगलं करायचंय. लोकांच्या अपेक्षा वाढतात. आता आम्ही काम करतो तसे लोकांच्या अपेक्षा आरामात वाढतात किंवा लोक अपेक्षा ठेवणारच, कारण आपण त्यांचं मनोरंजन करतो. सो त्यांना वाटणार की अरे आता बनेने अजून चांगलं काम केलं पाहिजे, तुम्ही अजून भारी केलं पाहिजे. सो ती एक जबाबदारी कुठेतरी येत जाते की नाही, आपण जरा अजून जबाबदारीने केलं पाहिजे, अजून काहीतरी सुधारणा केली पाहिजे आपल्या कामात. सो ते आमच्या सेटवर ना खूप भारी गोष्ट आहे की सगळी जमिनीवर येतात लगेच, किंवा सरच आम्हाला सांगतात की चांगलं झालं ना स्किट विसरून जाता, आता उद्या काय करायचं त्याच्यावर फोकस करा. बरोबर. सो हास्यचित्रने हे सगळं दिलंच, पण जमिनीवर कसं राहायचं किंवा आपलं जे आहे ते कसं डाऊन टू अर्थ राहून काम करायचं किंवा कशी मेहनत घ्यायची हे खूप शिकवलं. म्हणजे सर फक्त स्किट पुरतच काम करतात असं नाही, ते बाकीच्या गोष्टी पण खूप सांगतात की तुम्ही कसं मेंटेन केलं पाहिजे, तुम्ही स्वतःवर काय काम केलं पाहिजे, तुमच्यात काय कमी आहे, त्यात काय प्लस पॉईंट आहेत. प्लस पॉईंट आहे म्हणून त्याच्यावर जास्त काम करणं चांगलं नाही, तर मायनस पॉईंटवर जास्त काम केलं पाहिजे. तुम्हाला हे चांगलं आहे तर मग तेच केलं पाहिजे असं नाही, तर हे कधी जमेल किंवा हे कसं करू, फार फार काय चुकेल किंवा चांगलं नाही परफॉर्म होणार, पण तुम्हाला कळेल तर आपण कितपत करू शकतो किंवा आपल्याला केवढं जमतंय ते. सो ह्या गोष्टी पण सर खूप छान गाईड करतात. त्यामुळे मला असं वाटतं की आजकालच्या या जमान्यातनं लाखो रुपये देऊन जर वर्कशॉप केले ना अभिनयाचे, तरी तुम्हाला ते शिकताना ना जे आम्हाला तिथे बसल्या जागी शिकायला 5 ते 10 मिनिटात. मी एक गुजराती कॅरेक्टर केलं होतं, छोटंसंच केलं होतं, पण तेव्हा मला गुजरातून इतके वेळा मी छान गुजराती बोललो होतो. गुजराती येते, मी खूप छान गुजराती बोलतो. तुझं नाव काय? मुलुंडला मला ऍक्च्युली चिकना बोलतात, मी मुलुंडचा आहे. तर त्याचा जन्म मुलुंडला झालेला तिथे चाळी गुजराती एरियामध्ये. तर त्याला तिथे लहानपणापासून चिकना असं त्याचं एक नाव ठेवलंय. तुझं पेट नाही. त्याला एक फोन येतो, हॅलो चिकना किधर आहे, असे त्याला एक मोठे मोठे फोन येत असतात. ठीक आहे, आता माझा आणि मी किस्सा म्हणतो, ह्याने असं किस्सा सांगितलाय की मला मध्ये मध्ये फोन येत असतात की हॅलो चिकना किधर आहे म्हणून, आणि माझं तिथलं नाव चिकना आहे. ओके ओके ठीक आहे. आम्ही एका गाडीतून चाललो होतो ना, मोठी सर गाडी होते, हा मी विनोद वगैरे होतो, आणि त्याने असं सांगितलं की मला चिकना वगैरे बोलतात. आणि मग याने फोन लावला मुलींच्याच मित्राला, हॅलो हा भाई, हा चिकना बोल रहा हूं मैं, हा चिकना 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 बोल रहा हूं. त्याने नाही फोन देऊन दिला, ठेवून दिला त्याने. दुसऱ्या दिवशी स्किट मध्ये चिकना कॅरेक्टर आलं, शेवटपर्यंत नाव ऐकलं. फोन चालू आहे, समोर मोठे सर आहेत, विनायक आहे, मी त्याला टेन्शन आलं, कोणीच ओळखे ना, कोणी ओळखेच नाही त्याला, तेवढं. भांडूपचा शशी कपूर हा काय प्रकार आहे? हा काही प्रकार नाहीये. कारण आमच्या जे अँकर लिंक्स म्हणजे प्राजक्तचा जे अँकर म्हणजे जे बोलते ते आमचे मोठे सरच लिहितात बऱ्याचदा. त्यामुळे ते छान छान ना प्रत्येकाला उपमा देतात की कोणाला तरी म्हणजे वनांमुली दत्तू मोरे असं असे बरेच आहेत. सगळ्यांचं काय नाही आहे. बरोबर बरोबर. तसं कल्याणची चुरबुली, विक्रोळीचा शाहरुख. तर एक स्किट होतं त्यात मी, गौरव आणि वनिता असं आम्ही तिघं होतो. तर फिल्टर पाड्याचं बच्चन, कोळवाची रेखा, मग आता माझं काय लिहायचं असं सरना प्रश्न पडला असेल. मग सरांनी लिहिलं असेल की भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. सो ते तिथून चालू झालं. एका अँकर लिंक म्हणतात की भांडूपचा शशी कपूर, निखिल बने ही एक ओळख दिली. आणि अजून एक सई मॅमने मला एक ओळख दिली, आज भी दिन बने. मॅडमने एक नाव दिलं, त्या तिथून मग लोक मला कुठे अरे आज दिन बने असं बोलतात. भारी वाटतं की हे लोकांच्या लक्षात ह्या 2 ओळखी अजून हास्यचित्रमुळे मिळाल्या मला. पण तुझी फॅन मुवमेंट काय, जशी मी याची सांगितली तशी? बरेच किस्से किंवा मुवमेंट आहेत. म्हणजे आम्हाला तर सगळ्यांना आता 90% लोक ओळखतातच बाहेर कुठे गेलो की. मास्क लावला तरी ओळखतात. मी तर बऱ्याचदा मास्क लावले तरी मला ओळखतात. त्यांना केसांवरून ओळखलं तुमच्या, तुम्ही किती मास्क लावा असं वगैरे लोक बोलतात. तुम्ही मास्क लावून गेलात तरी आम्ही तुम्हाला ओळखतो असं वगैरे लोक बोलतात. भारी वाटतं की किती हक्काने आणि प्रेमाने लोक बोलतात. त्यावेळेला खूप भारी वाटतं. असे बरेच किस्से आहेत, म्हणजे माझ्या एरियातले असे बरेच किस्से आहेत. किंवा आम्ही ते मगाशी म्हणालो तसं आम्ही जेवायला गेलो तिथे त्या एका काकांनी आमचे पैसे भरले होते. आणि असं अनेक वेळा झालंय. माझा फॅन मुवमेंट म्हणजे माझ्यासाठी स्पेशल आहे ते म्हणजे पूजा सावंत ज्या वेळेला आमच्या सेटवर आल्या होत्या, ऐकूया त्यावेळेला ती फॅन मुवमेंट तिच्यासाठी होती खरं तर, कारण तिला माझं काम खूप आवडतं. ती मला पहिल्यांदा ती मला भेटली होती सेटवर येऊन. सो ती माझ्यासाठी एक स्पेशल तिला खूप उत्सुकता होती, ती बनेची फॅन होती आणि तिने इथं आर्टिस्टना सांगितलं होतं की मी बनेची फॅन आहे आणि मला बनेला भेटायचं आहे. सो
हा तर ती माझ्यासाठी स्पेशल मोमेंट आहे. आणि मला ह्या शो मुळे अजून एक गोष्ट मिळाली, म्हणजे की ह्या क्षेत्रातल्या मान्यवर लोकांना भेटायला मिळालं. खूप खूप म्हणजे मी काउंट पण नाही करू शकत एवढ्या लोकांना भेटलोय, ज्यांना मी टीव्हीत बघितलं, नाटकात बघितलं, सिनेमांमध्ये बघितलंय, जे कधीच मी माझ्यासाठी एक फॅन मोमेंट आहे. म्हणजे तू माझ्यासाठी वेगळा प्रश्न विचारला, मला हे असा कनेक्ट होतोय कारण मी बरेच कलाकार आहेत जे मला आवडतात किंवा मी ज्यांना टीव्हीवर बघितलं किंवा सिनेमात बघितलं आणि मी प्रचंड फॅन आहे त्यांचा, की अरे यार यांच्यासोबत एकदा तरी भेटायचं किंवा तुझी ओळख पण ह्या शो मुळे झाली, कारण तशी ओळख झालीच नसते आपली. तुझा पण मी फॅन, माझी आई तुझी खूप मोठी फॅन आहे. अरे थँक्यू. सिरियल्स पासून. त्यामुळे हास्यचित्रने हे पण एक दिलं की अशा मान्यवर लोकांना भेटता आलं, त्यांच्याशी फोटो काढता आलं. पण तसं कोण तुझ्या एकदम असं लक्षात आहे? नागराज मंजुळे. ओके. नागराज मंजुळेंचा मी खूप मोठा फॅन आहे, कारण मला त्यांचे सिनेमा खूप आवडतात, त्यांची थॉट प्रोसेस खूप आवडते, त्यांच्या कामाची पद्धत आवडते. त्यामुळे ते जेव्हा सेटवर आले होते तेव्हा मला असं आलं की अरे यार नागराज मंजुळे आले, त्यांना भेटायचं मला. माझ्यासाठी होतं ते. मग मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांनी पण मला ओळखलं, अरे भारी काम करतो सगळं बोललो, मला भारी वाटलं. आणि मग त्यांच्यासोबत फोटो काढला. असं अजून अभिनय बेर्डे, मला खूप भारी वाटतं. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे हे माझे मित्र आहेत चांगले. अभिनय माझा भाऊ आहे आणि मी त्याच्या वडिलांचा खूप मोठा फॅन आहे. मीच काय सगळेच. त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल मुवमेंट होती आणि मी त्या दोघांना ओळखतोय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांना कधी भेटता आलं नाही, बघता आलं नाही, माहित नाही, तेवढं नशीब नाही माझं. पण एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो काही निमित्ताने. त्यावेळेला त्यांच्या घरी गेल्यानंतर मी भारावून गेलो होतो, कारण लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी गेलो हीच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि ते दोघं एक तर मला ओळखताना एवढं छान मला ट्रीट करतात हे बघून मला असं की अरे नाही रे, आम्ही असं केलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला नाही माहित. आणि ते दोघं एवढे कमाल आहेत ना, दोघंही एवढे डाऊन टू अर्थ आहेत, कधीच जाणवू देत नाहीत की ते लक्ष्मामांचे दोन्ही मुलं आहेत. ते कधीच नाही, ते आपल्यासारखे छान मित्रमैत्रिणींसारखे. त्यामुळे मला प्रचंड आवडतात ते दोघं. आणि त्यांच्या घरी मी पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेला त्यांची फिल्म फेअरची ट्रॉफी आहे जुनी, जड आहे खूप ती. तर विनायकला माहित होतं की मला ते किती आवडतात, मी किती मोठा फॅन आहे त्यांचा. त्यांनी सांगितलं की तुला एक गोष्ट सांगू का, त्या कोपऱ्यात त्यांची फिल्म फेअरची ट्रॉफी आहे. मला तेव्हा असं आलं की मला ती घ्यायची, हातात बघायची. अभिनय बोला अरे घे ना ती, बघ काय ना घेऊ शकतोस तू. मी बसलोच असा होतो, बोला अरे घे काय ना बिंदास. मग मी ती अशी हातात घेतली आणि असा अंगावर काटा आला, कारण मी त्यांना नाही कधी बघितलं किंवा तेवढं नशीब नसेल, पण त्यांच्या मुलांना ओळखतो आणि ते छान मित्र आहेत. त्यामुळे मला भारी वाटलं की अरे या शो मुळे सगळं ह्या गोष्टी मला बघायला मिळाल्या आणि मला अनुभवता आला, कारण हे कधीच झालं नसतं. प्रिया बेर्डेंना भेटलं तेव्हा मला असं त्यांना भरभरून बोलवत आई तुम्हाला भेटायचं होतं कधीपासून. अभिनय आणि स्वानंदीला भेटलो पण तुमची भेटच नाही. त्या आमच्या बॉईज फोरच्या प्रीमियरला आले तेव्हा भेटल्या. तेव्हा बोलले अरे चांगलं काम करतोस तू, मला खूप आवडतं तुझं काम. मला असं बोलतात मला, कारण त्यांना बघून काय माहित नाही त्यांचं कामच भारी होतं. त्यांच्या फॅमिलीला ओळखतो ह्या शो मुळे. अशी बरीच लोक ज्यांना मी ह्या शो मुळे भेटलो. अशोक सराफांना भेटलो, त्यांच्यासोबत फोटे नावाने ओळखतात. तेव्हा मला असं की अरे हे नावाने ओळखते सगळ्यांना, मला माहित नाही काय जादू आहे किंवा काय मिळालं. आपण ज्यांना लहानपणापासून पाहिलंय आपल्याला येऊन भेटतात खूप वाटतं. बरेच म्हणजे आम्ही उद्धव साहेबांना भेटलो, ते पण नावाने सगळ्यांना ओळखतात. राज साहेबांना भेटलो, ते पण नावाने ओळखतात सगळ्यांना. मला बोलतो अरे बने खा ना, किती बारीक झालोस तू, असं मला राज साहेब बोलले. तर मला असं आलं की पटकन समोसे घेतले आणि खाल्ली. मला कळतच नाही, ती मुवमेंट असेल तेव्हा कळत नाही काय करायचं, काय रिएक्ट व्हायचं. असं बऱ्याच लोकांसोबत झालंय. मला सॉरी मी बोलतोय, पण मला असं एकदा झालं होतं. मी सतीश तारेंचा खूप मोठा फॅन. बरोबर. सो त्यांनाही कधी भेटताना आलं, त्यांनाही कधी अनुभवताना आलं समोर नसं, पण त्यांचा मी प्रचंड फॅन आहे. त्यांची माझी एकदा धडक झाली होती तलावबाईला ठाण्याला, आणि मला हे पुढे गेल्यावर कळलं की ते सतीश तारे होते. त्यावेळेला आमचे कॉलेजची एकांकिका स्पर्धा होती, तर तिकडचं सगळं सेटचं सामान मी कॉलेजला घेऊन चाललो होतो. आणि मला सांगितलं की एक फेरी मारून काय राहिले का बघून. मी एकटाच गेलो आणि त्यांचा भेदऱ्याचा वागचा प्रयोग होता गडकरी, आणि ते चालले होते. आम्ही माझ्या तंद्रीत होतो, दिवसभर काम केलं होतं, वैतागलो होतो, आणि मी आपलं चाललो होतो आणि धक्का लागला असं फक्त. आणि मला असं माणसं बघून पण जात नाही. मी पुढे गेलो आणि थोड्या वेळ मागे वळून बघितलं तर ते ना असे नमस्कार करते सूर्याला. मला अरे सतीश तारे, आणि ते निघून गेले. बोला अरे यार मला बोलायचं होतं त्यांच्याशी, मी कधी भेटलो ना, नंतर नाहीच भेट झाली. पण ती एक मुवमेंट अशी आयुष्यात माझ्या लक्षात राहणारी कायम राहते की ते मला असे धडकले आणि ते निघून गेले. त्यांचे किस्से आणि त्यांचं काम त्याबद्दल आपण
तुला गोष्ट सांगेन ताई, आता हाईट, गोष्टींची हाईट किती असावी. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो आपण, बरोबर, आपण आपण भेटलो होतो त्या दरम्यान. तर एकतर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलवावं ही एक गोष्ट, आणि आरती चालू असताना टाळ्या वाजवताना ह्या बाजूला सचिन पिळगावकर, ह्या बाजूला सचिन पिळगावकर आणि ह्या बाजूला रोहित शेट्टी, आणि मध्ये आपण आरती करतो. हे हा विचार पण नाही येणार कधी डोक्यात अजिबात. आणि एवढं भारी वाटलं होतं ना, एकतर आपण कोणत्या ठिकाणी आलोय ती जागा, आणि आजूबाजूला आपलं ही लोक आहेत, हे वातावरणच फार वेगळं आहे. आणि हास्यचित्रमुळे अशाच हेच की दोघांनी सांगितलं की अशीच खूप मोठी मोठी लोक भेटलेत आणि फार भारी वाटलंय. रोहित शेट्टी आमच्या इथे, होय होय, रोहित शेट्टी आमच्या सेटवरती आले होते. तर मला बोलून त्यांनी विचारलं की तुम्हाला वो इंटरव्यू मैंने देखा, तुम्हारे दीदी का वो रक्षाबंधन वाला और तुम्हारा वो चॉल को भी नाम दिया है. आता आपला इंटरव्ह्यू ना आपल्या ह्या गोष्टी रोहित शेट्टी का बघावं, म्हणजे असा प्रश्न पडतो ना की एवढ्या मोठ्या व्यक्तींनी, तेही आपलं बघतात असं सर्च करतात. हीच मोठी गोष्ट आपल्यासाठी की बाबरे, म्हणजे आता बस झालं वरून पावलो एवढं होऊन जातं की एकतर इथे संधी मिळणं, इथे काम करतो, ही एक मोठी गोष्ट आपल्यासाठी. आणि त्यातल्या त्यात ही एवढी मोठी लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि त्या लोकांना आपण माहित असणं, हे खूप म्हणजे अपेक्षितच नाही ह्या गोष्टी, की हे घडणंच अपेक्षित नाही, की खूप वेगळं म्हणजे सांगताच नाही शकत. मुक्ताताई आल्या होत्या सेटवर आणि तिचा मी प्रचंड फॅन आहे तिच्या कामाचा. आणि त्यावेळेला मी असिस्टंट डिरेक्टर होतो आणि पावसाचं सीझन होतं त्यावेळेला. आणि त्या मला सांगितलं की गेस्ट रेडी झालेत का बघून जा, आणि पटकन त्यांना बोलव कारण शूट चालू करायचं, लेट होतं. मला मुक्ताताईला भेटायचं होतं. तसं मी गेलो आणि माफ करून आतमध्ये गेलो. मी आता आपण काम करतोय शेवटी, तर मी बोललो नमस्कार मॅडम, मी इथे असिस्टंट डिरेक्टर म्हणून. अरे बने, तुला ओळखते मी, कशाला काम बघते नाही. आणि मी हा बोलवलंय तुम्हाला, रेडी आहे. अरे सगळे माझ्या घरचे बघतात शो, निखिल बने तुला नावाने मी ओळखतो, तू का मला असिस्टंट डिरेक्टरशी ओळख करतो. तसं पहिलं काम माझं ते आहे बोललो. त्यानंतर मी ऍक्टिंग आणि अभिनय करतो, सो मला ती ओळख सांगावीच लागते. तर तेव्हा असं वाटलं की अरे मुक्ता बरोबर पण मावाने ओळखतात मला. मी काय लेवलला काय काम करायला लागतंय आणि कुठे आलोय आपण, आणि ह्याच्या मागे किती जणांचे हात आहेत आणि किती लोक. ह्या गोष्टी आमच्यासाठी तरी फार म्हणजे खूप मोठ्या गोष्टी. कॉलेजला एक पण डे साजरा नाही. काय करायचं हे टेम्पो करायचो आणि तुला माहिती का, कॉलेजमध्ये छान डीजे वगैरे सगळं नाचतायत आणि आम्ही कुठेतरी सेट भरतोय, कुठेतरी स्पर्धेला गेलो, पण आम्ही त्यात आनंद मानायचो. या गर्दीत कोण मरेल त्यापेक्षा आपण तर तू काय सांगशील कशाबद्दल? आता मुद्दा फॅन मुवमेंट पासून खूप तुझी फॅन मुवमेंट राहील. माझी फार इंटरेस्टिंग आहे, मला सांगायला फार आवडेल. आणि मी ना त्या व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न करतो पण माझं बोलणं होत नाही. मी सांगतो, पहिल्यांदा सांगितलंय मी आधी, पहिल्यांदा एका व्यक्तीने मला फेसबुकवर मेसेज केला, म्हणजे स्किट सुरू झाले, बघू लागले, फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आणि मग छान झालं म्हणून मेसेज येऊ लागले. आणि एका व्यक्तीचा मेसेज आला की अरे छान झालं, खूप मस्त करतो काम, तू बाळा कुठे राहतो? मी सांगितलं की मी अशा ठिकाणी राहतो. अच्छा ठीक आहे बाळा, कधी बोलावंसं वाटलं तर तुझा नंबर दे. आणि एक सुरुवात ना आपली की, आणि आपल्याला छान वाटतं, चालेल म्हणून नंबर शेअर केला आणि कुठे राहतो तेही सांगितलं. आणि मला 2-4 दिवसानंतर फोन आला, बाळा कुठेस तू? मी दारात आहे. नाही मी शूटिंगला आलोय. अरे नाही मी तुझ्या घराजवळ आलो होतो. म्हटलं मी नाही, मी शूटिंगला आलोय पण मी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्हाला फोन करतो, तेव्हा या तुम्ही हवं तर. हा ठीक आहे चालेल असं बोलून ते गेले. परत 4 दिवसानंतर त्यांचा फोन आला, अरे मी घराजवळ आहे, टाळा करायला नाही. म्हटलं मी कामावरती, मी आलो नाही अजून, मी आलो की तुम्हाला सांगतो ना. असं ना ते 3 ते 4 वेळा आले आणि 5व्यांदा माझी त्यांच्याशी भेट झाली. आणि मलाच एवढं एकतर ते असे फोन करून घरापर्यंत यायचं मला भारी वाटलं. अरे बापरे, घरापर्यंत आलो डायरेक्ट भेटायला. आणि खूप भारी वाटलं की आपल्याला फोन केले, कोणते अननोन आहेत आणि आपला फोन केला आणि त्यांना काम आपलं आवडतं, किती छान वाटतं त्यांना. मला मी खूप आनंद होतो. फक्त ते भेटणं होत नव्हतं. एके दिवशी ते भेटले, आमची भेट झाली, ते घरी आले, आम्ही ओळखलं, पाहिलं, बोलणं झालं. मी घरी बोलवलं, त्यांना जेव खाऊ घातलं, आम्ही जेवलो वगैरे एकत्र. आणि म्हटलं या तुम्ही आधीमध्ये कधी आणि आपण भेटत राहू, म्हटलं करा फोन मला आधीमध्ये. आणि त्यानंतर परत ते कधी आलेच नाहीत. पण हीच गोष्ट एवढी भारी वाटली ना की घरापर्यंत ते आले आपल्या, आणि ते जवळजवळ 4 ते 5 वेळा येत होते. आणि मला तुला भेटायचं, मग मला चाळीतल्या आजूबाजूचे फोन यायचे, अरे ते कोणतरी भेटायला आले, थांब 1 मिनिट त्यांच्याशी बोला. मग ते फोन द्यायचे की मी आलोय तर भेटायला येईन.
आणि तो घरात म्हणजे मी तर 15 दिवस तरी त्या नशेतच होतो की बापरे आपलं कोणतरी भेटायला आलं म्हणून पहिल्यांदा. आणि ते फार वेगळं होतं की तो पहिला अनुभव फारच वेगळा होता. आणि त्यानंतर मग ते सुरू झाले की हळूहळू मग कुठेतरी ओळखायचे, मास्क घातला तरी पण ते लोक ओळखायचे की अरे तुम्ही दत्तू मोरे का. माझ्या आधीमध्ये कुठे कुठे भेटणं व्हायचंच. आणि आता तर बऱ्याच ठिकाणी भेटतात लोक की तुम्ही दत्तू मोरे ना, आम्ही कार्यक्रम बघतो वगैरे, छान असतो. मी आमच्या फॅन मुवमेंटवरून एक गोष्ट सांगतो की पासपोर्ट साठी मी गेलो होतो ना, त्यावेळेला ज्यांना आपण सगळ्यांना घाबरतो, ज्यांना सगळ्या ठीक आहे ज्यांना फॅन मुवमेंटवरून सांगतो की पासपोर्टच्या कामासाठी मी चौकीत गेलो होतो. त्यावेळेला आपण सगळ्या पोलिसांना घाबरतो ना, तर माझ्या आजूबाजूला सगळे पोलीस फोटो काढायला लागले होते आणि मी घाबरलो होतो खरं तर. पण ते का गेलो होतो, कारण मला 2 वेळा व्हेरिफिकेशन करायला पोलीस घरी आले, पण मी नव्हतो कधी. मग त्यांनी मला सांगितलं की तू आता पोलीस स्टेशनला येऊन तिकडे जाऊन कर. आणि मी गेलो आणि तिथे पप्पा होते सोबत, आणि मी तिथल्या एका हवालदार काकांना बोला असं असं काम आहे. हा थांबा साहेब आलेनात वगैरे अशी त्यांनी उत्तर दिले. बोला ठीक आहे येथील तेव्हा सांगा, मी ते बसलोय. मग त्यानंतर तिथे जाणाऱ्या एका कॉन्स्टेबलने मला बघितलं. बोललो अरे बने सर तुम्ही इथे काय करताय. बोललो ते असं असं काम आहे. इथे का बसलोत तुम्ही. बोललो ते बोलले इथे बसायला. मी इथे बसलो. बोलले 1 मिनिट थांबा. मग ते जे PSI होते त्यांना जाऊन सांगितलं हो बने सर आलेत खाली. मग त्यांनी डायरेक्ट आतमध्ये बोलून दिले आणि बोला रे बने सर या बसा. ती बाहेर नाही ते कामासाठी चालू होतो. मग त्यांनी बसवलं. नंतर बोललो त्यांनी बसवलं बाहेर. ते कोण होते त्यांना बोलवा. त्यांना बोलवलं. हे कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला. बोलवा नाही त्यांची काही चूक नाही, ते काम करतात. ते बोलले नाही सर कधी बघितलंच नाही आम्ही. बोललो मग ठीक आहे त्यांची काही चूकच नाही, त्यांनी नाही बघितलं तर नाही बघितलं. तसं नाही त्यांना माहिती पाहिजे तुम्हाला बाहेर का बसवलं त्यांनी. बोला ठीक आहे माझं काम आहे, तुला वेळ लागणार तर लागणारच आहे. मग नंतर त्यांनी त्यांच्या वाईफला फोन केला पहिला. 1 मिनिट तुमचं सगळं काम करतो, आधी माझ्या बायकोशी बोला. फोन उडावून दिला. समोर कोण बसला माहिती का. बोला की मोठे फॅन आहे. मग त्यांच्याशी बोला हा जेवायला वगैरे बोलवलं. बोला हा येईन नक्की येईन नक्की. नंतर तुमचं काय काम आहे सही यांचं काम पहिलं करून घ्या. आणि मला लगेच पेपर पाठवलं. बोलूच नाही असं काय नाही आरामात होऊ दे, फक्त मी 2 दिवस नव्हतो पण मला इथे यावं लागलं. नंतर माझं काम झालं असतं. मग नंतर खाली गेल्यानंतर सगळे माझ्याशी गप्पा मारायला, सगळे मस्त गप्पा मारतायत, पप्पांशी गप्पा मारतायत, सगळे आपापली कामं ठेवून तिथे मस्त अशी सगळे पोलीस समोर आणि गप्पा मारतात. मला एवढं भारी वाटलं की अरे वा. आणि आता माझ्या मोबाईल सगळ्यांचा नंबर म्हणजे भांडूप पोलीस स्टेशन टाकलं की अशी लाईन असं भारी वाटलं की अरे हा सर कधी जर आपल्याला उपयोग येऊ शकतो. नको असं नको व्हायला. आपण आपलं चांगलं बघूया चांगल्या कामासाठी. चांगल्या कामासाठी. हा तर तू कंटिन्यू. हा तर ती एक पहिली फॅन मुवमेंट सांगितली की ते भेटले काका. आणि फार वेगळं होतं म्हणजे आपल्याला कोणतरी अन्य लोकांनी ओळखावं आणि घरापर्यंत येणं म्हणजे बघा काय वेगळी गोष्ट आहे. म्हणून त्यांना पाहुणचार वगैरे करून पाठवलं की या आपण जेवू बोलू. पण त्यानंतर त्यांचं तसं फार त्रास देणं झालं नाही कधी मला. आणि त्यानिमित्ताने असे आधीमध्ये भेटत असतात. म्हणजे ट्रेनमध्ये पण एकदा चाललो होतो आणि असा हात ठेवून, आता ट्रेन आहे आपण सवय आधीचा प्रवासाची सवय, त्यामुळे हात ठेवून असं पकडून लटकून वगैरे होतो. त्याला फोनवरती मात लावला आपण आपलं चालू चालू तर खाली बसले 2 मुलं होते. अरे म्हणतो सर हा वर ना एवढं होतं चाललं असं भेटतात कुठे ना कुठे. एक तर किस्सा आता दरम्यान आता भेटतात आणि असे ओळखतात तर मग ती सवय लागली ना. तर आता मध्ये गोव्याला गेलो ना तर एक जण कपल भेटलो. तुम्ही नसेल दत्तू मोरे सारखे दिसता. त्यांच्या बोललो काय ना दत्तू सेम दत्तू मोरे सारखे दिसतात. आम्ही ते कार्यक्रम बघतो दत्तू. तर शेवटी मान्यच नाही गेले शेवटपर्यंत दत्तू दिसतो म्हणून ते गेले नाही गेले. पण तसंच तुला एक खूप मोठी गोष्ट मिळाली आहे तुझ्या आयुष्यात हास्य जत्रेने. ती काय आहे ती तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. हास्य जत्रेने स्वाती मिळाली हे तर आहे. काय लग्न झाल्यानंतर मला हेच ऐकायला मिळतं. स्वाती मिळाली हे आहे. वा. पण अजून एक गोष्ट मिळाली. चाळीला नाव देण्यात आलं आमच्या दत्तू मोरे चाळ. म्हणजे त्या चाळीला आधी ठरलेलं असं नाव नव्हतं. म्हणजे चाळीत प्रकारच असा असतो की प्रत्येक चाळीला एक नाव असतं आणि त्या नावाने ती चाळ ओळखली जाते. म्हणजे एरिया खूप मोठा असतो, 7-8 हजार लोकांचा एरिया असतो, त्यामुळे तिथे ओळखायला चाळीचं नाव फार मॅटर करतं की अरे तो त्या चाळीतला आहे. ती एक ओळखच असते चाळ म्हणून. आणि त्या चाळीला तिथे आमचे एक माजी नगरसेवक आहेत बाबासाहेब कांबळे म्हणून. तर त्यांना ती संकल्पना सुचली आणि त्यांनी तिथे त्यांनी सांगितले की त्यांना की असंच आहे म्हणून. आणि त्यानंतर त्या लोकांनी लगेच होकार दिला की त्या दरम्यान कधीच असं नाव नव्हतं.
आणि त्या सगळ्यांना माहित नाही का, पण त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी सगळ्यांनी होकार दिला की हा, लगेच त्या क्षणी सगळ्यांनी होकार दिला आणि सगळे तयारीला लागले की रजिस्टर करण्यापासून त्या सगळ्या गोष्टींना सगळे तयारीला लागले की दत्तू मोरे चाळ ह्या नावे. आणि मग मला ते कळलं की असं चाळीला नाव देतो. आणि एवढं भारी वाटलं की म्हणजे लोकांचं करिअर झाल्यानंतर हयात ते नाव दिलं जातं, रस्त्याला म्हणा, Correct. एरियाला म्हणा. आणि आपण आताच कुठे काम करतो, आता काहीतरी सुरू झालंय आपलं, आणि ह्या वयात ह्या लोकांनी आपल्या सोबत असा एक प्रकार करावा आणि आपल्याला एक सरप्राईज द्यावं एवढं मोठं. आणि ते फार वेगळं होतं. म्हणजे हे असं कोणी विचारच नाही करणार की ज्या माणसाचं नाव रस्त्याला दिलं जातं ती व्यक्ती खूप कमी व्यक्ती असतील ज्या हयात असतील, बरोबर. त्यानंतरच दिलं जातं, स्मरणार्थच दिलं जातं बऱ्याचदा. आणि मला आता अशी गोष्ट घडते माझ्यासोबत, असं फार वेगळं वाटतं की माझा जन्म तिथे झाला, माझे बाबा तिथे एक त्यांच्या 16व्या-17व्या वयात आले, तिथं घर घेतलं त्यांनी छोटस, आणि तिथे त्यांचे एक काही वर्षांची कारकीर्द तिथे. आणि त्यानंतर त्यांनाही तसं वाटलं नसेल की असं कधी घडेल. आणि ते आमच्या सगळ्यांसाठीच फार वेगळं होतं की चाळीच्या लोकांचं किती प्रेम असतं बघा ना. की अजूनही त्यासोबतची छोटी गोष्ट की मी कार्यक्रमात काम करतोय हे कळाल्यानंतर एक 4 रुपयाला सोनी मराठीचं चॅनल मिळतं केबलला, आणि त्या प्रत्येकाने स्वतःच्या घरी ते चॅनल घेतलं नसताना तिथे त्या पॅक मध्ये एक पॅकेज दिला जातो, त्या पॅकेज मध्ये ते नव्हतं. मग प्रत्येकाने आधी आमच्या चाळीतल्या लोकांनी सगळ्यांनी घेतलं ते पॅकेज, मी काम करतो म्हणून बघण्यासाठी. अच्छा. आणि असं करता करता जवळजवळ आमचा एरिया म्हणजे 10,000चा क्राऊड असेल त्या एरियात, जवळजवळ सगळ्यांनी ती चॅनल घेतली आणि जवळजवळ सगळे हास्य तर आता बघतात. व्हेरी गुड. म्हणजे त्या लोकांचं काय प्रेम असायचं, म्हणजे तिथे खूप कनेक्टिव्हिटी खूप छान असते की कोणाच्या घरी भाजी जरी शिरली तरी बाजूच्या घरात कळतं आज काय बनवले, असे ते सगळे इमोशनली कनेक्टेड असलेले सगळे लोक आहे. आणि त्यांनी माहित नाही त्यांचं एवढं प्रेम की म्हणजे त्या संदर्भात इंटरव्ह्यू पण झाले तर ते लोक सांगताना तसे सांगत होते की आमच्या समोर होता असा छोटासा चड्डी घालून फिरायचा, तिथे तिथे उड्या मारायचा, अशा त्या काकू सगळ्या सांगायच्या. आणि ते सगळे तेवढे कनेक्टेड इमोशनली. आणि मग त्यांना माहित नाही काय वाटलं असेल, पण माझ्यासाठीची ती खूप मोठी मुवमेंट आहे. आणि त्याच्यासोबतच सांगायला एक गोष्ट अशी की त्या दरम्यान नाव द्यायचे एक 6 महिने आधी मी ना पासपोर्टला ऍप्लिकेशन दिलं आणि पासपोर्टसाठी अप्लाय करत होतो, ते सगळं प्रोसिजर चाललेली. आणि मी पोलीस स्टेशनला गेलेलो, तिथून ती पुढे प्रोसिजर तिकडे जाते ना. बरोबर. तर मी तिथे गेलो तर मला तिथे कळालं की पत्ता अपूर्ण असल्यामुळे रिजेक्ट केलं गेलं. आणि मी उगाच बरं आधी फेऱ्या मारल्या तर मला काय अपडेटच मिळत नव्हते, आलं नाही अजून असं सांगत होते. आणि मध्येच अचानक एके दिवशी गेल्यानंतर मला कळलं की ते येऊन गेले तिथे, पण त्यांना अपूर्ण पत्ता होता आणि त्यामुळे त्यांना काही सापडलंच नाही घर. त्यांना चौकशीच करताना ते परत गेले. आणि नंतर मला आता असं छान वाटतं की आता मला पत्त्यावरती दत्तू मोरे चाळ असं दत्तू मोरे चाळ असं लिहितात. मला फार भारी वाटलं की जी मुवमेंट, जी गोष्ट माझ्यासाठी दिली, म्हणजे आयुष्यात आपण काही सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, पासपोर्ट रिजेक्ट झाला तिकडे अख्खं नाव झालं. करेक्ट. म्हणजे सांगण्यासारख्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी ही एवढी मोठी गोष्ट की चाळीला नाव देणं. आज तिकडे कमान आहे. कमाल आहे. हो. बोर्ड बनलं दत्तू मोरे त्याच दत्तू मोरे चाळीमुळे स्वाती मिळाली. नाही तसं काही नाही. स्वाती कुठे भेटली? स्वातीचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला होता एक 5 वर्षांपूर्वी, आम्ही भेटलो होतो पुण्याला, पण तो खूप रेअर होता, म्हणजे तेव्हा काहीच तसे विचार नव्हते त्या संदर्भातले. आणि पण आम्ही कनेक्टेड होतो आणि आधीमध्ये एक बोलणं असल्यामुळे, कनेक्ट झाल्यामुळे, म्युच्युअल झाल्यामुळे एक व्हॉट्सअपला आम्ही आधीमध्ये बोलायचो, कधी फेसबुकला बोलायचो. आधी फेसबुकलाच बोललो बराच दिवस, आणि नंतर मग मी व्हॉट्सअपला गप्पा मारू लागलो, पण ते खूप कमी असायच्या. मग नंतर मी हास्य बिझी झालो, मग ते बोलणं फार कमी झालं. आणि त्या दरम्यान मग थोडंसं म्हणजे थोडं टेन्शन मध्ये होतो काही कारणास्तव, आणि खूप खूप टेन्शन आलेलं की कामाचंही प्रेशर आणि जरा काही गोष्टींचं पर्सनल टेन्शन होतं. आणि त्या दरम्यान मग आम्ही कनेक्ट झालो जास्त. मग मी कुठे रिलॅक्स व्हायचं होतं मला की कळत नव्हतं काय करावं. मग त्या दरम्यान तिचा फार आधार मिळाला मला त्या संदर्भात त्या वेळेला, आणि मग तिने फार रिलॅक्स केलं मला त्या बाबतीत. आणि मग मी बोलता कनेक्ट झालो आणि मग माहित नाही जेल झालो. आणि त्यानंतर मग तिने एकदा विचारलं, प्रेमात पडलो. पण तरी माझ्याकडूनची गोष्ट अशी होती की मला गोष्टीतला फरक कळत होता की ती डॉक्टर होती आणि आपण आताशी सुरू केले, काहीतरी होतंय झालंही नव्हतं, अजूनही झालं नाहीच आहे, काहीतरी होतंय आणि पुढे कुठे थांबणार हे पण माहिती नाही, लगेच पण थांबू शकतो. म्हणजे आपलं करिअर किती आपल्याला माहितीच नाही, आणि तिच्या स्टेटसनुसार आपण किती योग्य माहित नाही. तिने जेव्हा विचारलं त्या दरम्यान तिला तेच म्हटलं की 1-2 वर्ष थांबावं लागेल तुला माझ्यासाठी, की मला आता लगेच कॉल नाही घेता येणार.
तर तिने लगेच होकार दिला की माझी तयारी, काही फरक नाही पडत, आणि काही नाही झालं तरी मला तेही चालणार आहे, तू फक्त मला सांग. त्यानंतर मग ती 2 वर्ष थांबली त्यासाठी, आणि त्याच एनर्जीने त्याच इंटेन्सिटीने तेवढीच कनेक्टेड राहून ती थांबली. आणि मग मला नंतर वाटलं की ह्या दरम्यान आता आपण कॉल घ्यायला हवा, आणि मग तो लग्नाचा call स्वाती घेतला. मुंबईत असते पुण्यात असते? आता मुंबईला शिफ्ट झाली, आपण Okay. मुंबईला क्लिनिक चालू केले, हा. त्यामुळे मुंबईला असते आणि आपल्या नागपूरला क्लिनिक आहे, तर ती अपडाऊन करते अधेमध्ये. 15 दिवसानंतर तिथे व्हिजिट देऊन येते. ओके. हा, तर बऱ्यापैकी जास्त दिवस ती इथे असते आता. क्या बात. हा. पण तुम्हाला एक मजा माहितीये का, काही महिन्यापूर्वी आम्ही सचिन मोटे आणि सचिन गोस्वामींचा इंटरव्ह्यू केला, तेव्हा ते दोघं इथे बसले होते. आज तुम्ही तिघे इथे बसला. मग ते हा इंटरव्ह्यू नक्की बघतील की आम्ही काय ते बोलतो. बघतात, ते बघतात. हो. सगळे आमचे इंटरव्ह्यू आवर्जून बघतात, व्यवस्थित मन लावून बघतात. कमेंट फार छान असते, म्हणजे त्याच्यात पण आम्हाला ते फार चांगलं सांगतात की जर छान बोललो असेल तर त्या, म्हणजे सर प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप मदत करतात. म्हणजे ह्याने सांगितलं ना मग की स्किट मध्ये स्किट बद्दल तर सांगतातच, पण बाकीच्या आयुष्याबद्दल पण समजवतात, बारीक सारीक गोष्टीबद्दल. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये जरी काही बारीक सारीक गोष्टी असतील ना, तरी ते सांगतात की नाही ही गोष्ट अशी, ती गोष्ट तशी. म्हणजे त्यांचा अनुभव फार मोठा आहे, ज्ञान फार मोठं आहे, त्यामुळे खूप मदत होते सगळ्याच गोष्टीने. की फक्त आम्ही तिथे काम करतोय, एक वेट क्लाउड प्रोडक्शनला जातोय, तिथे जॉब करतोय, तिथे पेमेंट घेतोय, इथपर्यंत नाहीये. सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टींनुसार सगळ्या वेळेने ते आम्हाला प्रत्येकाला काही ना काही चांगलं सांगत असतात. आता तुमच्या बरोबर एक नवीन पिढी पण आहे, पूर्णपणे नवीन फळी आपण म्हणूया ज्याला, अभिनयाची. त्याचबरोबर एक मधली फळी होती आणि एक सिनियर फळी आहे. Correct. ह्या सगळ्यांबरोबर काम करतानाचा एक कोणाचाही असं एक छान तुम्हाला आठवणीतला प्रत्येकाचा एकाचा एक किस्सा सांगितला तर आम्हाला आवडेल. हा, म्हणजे कुठलाही, म्हणजे तुम्हाला आत्ताचा पण, म्हणजे आत्ताची जी फळी काम करते ती, मधली जी एक होती ती, म्हणजे ज्या तुम्ही प्रोडक्शन मध्ये होता आणि जे ऍक्टर्स म्हणून आले होते, आणि एक सिनियर आहेत त्याच्यामध्ये. काय विषय? माझं पहिलं स्किट होतं जे सांगितलं वेटरवर. त्यानंतरचं दुसरं स्किट होतं समीर दादा आणि विशाखाताई सोबतचं. मी पिऊन आहे त्या स्किटमध्ये, ते बऱ्याच वेळा दाखवलं जातं. तर ते माझं दुसरं स्किट होतं. पण मी ह्या मोठ्या लोकांसोबत काम करतो. आता शिवालीला ओळखत होतो मी, गौरव मालनकरला पण ओळखतो मी. तर समीर दादा आणि विशाखाताई ह्या कॉम्बिनेशन मध्ये मला एक पिऊनचा रोल होता आणि 25 दिले होते. तर मी जवळजवळ रिडिंग करताना ना थरथरत होतो. रिडिंग करताना ताईने हात चावला, थांब, शांत होईल. आणि मी खूप घाबरलो होतो की ह्या दोघांसोबत, म्हणजे मी समीर दादाचा तर मी मोठा फॅन आहे. म्हणजे तिथे यायच्या आधी बुलेट ट्रेन जेव्हा सुरू होतं, आम्ही कंटिन्युअस ते स्किट बघायचो दादाचे, आणि खूप मोठा फॅन आहे. आणि त्यांच्यासोबत काम करणं हे खूप वेगळं अप्रूप आहे. म्हणजे आता करून कोण आपल्याला एक दादा आहे आपला तो, किंवा त्या आदराने आपण सोबत राहतो, ते एक जेल झालोय ते आहेच, पण तेव्हा एक वेगळी आदरयुक्त भीती, त्याच सोबत काम करायचं एक नवीन काम आहे, त्याचं दडपण, या सगळ्या गोष्टी एकत्र होताना तर ती खूप भीती असायची. पण त्यांनी एवढं छान सावरून घेतलं की नाही, काही डोक्यात ठेवून पण सगळं काढ, आपण एकत्र काम करतोय आणि आपल्याला छान करायचंय, स्किट मस्त वाजवायचं आपल्याला, असं त्या दोघांनी छान एनर्जी दिली. आणि मग थोडस रिलॅक्स वाटलं आणि छान काम करता आलं. आणि ह्यासोबतच पॅडी दादासोबत पण, पॅडी दादाने तर जवळजवळ त्याला खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून. म्हणजे मी लहानपणी पॅडी दादाला बघायचो टीव्हीवरती आणि खूप हसायचो आणि खूप मजा करायचो. आणि मी त्याला सांगितलंय, आणि तो फार त्याला खूप भारी वाटलं ते ऐकून, आणि मी त्याला सांगितलं होतं ते. आणि त्याच्यासोबत पण काम करताना असं फार भीती आलेली, मग त्याने मला समजवलं, सांगितलं की काय, म्हणजे काय घाबरून काय वेगळं नाहीये, आपण हवं आपण एकत्र काम करतोय, मस्त करायचंय, छान होईल. मग मी त्याला सांगितलं की नाही दादा, मी तुझा खूप मोठा फॅन आहे आणि तुला भेटलं हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. आता स्किट मध्ये छोटासा रोल दिला तरी माझ्यासाठी चालणार आहे, पण तुला भेटलं हे माझ्यासाठी फार मोठे आहे. तर त्याने जवळजवळ मला मिठीमध्ये, अरे बेटा काय एवढं त्यात, काय नाही, छान, आपल्याला छान करायचंय ना, आता तू माझ्यासोबत काम करतोय ना, अब अच्छा होगा, मस्त करेंगे, दोघे मस्त मज्जा करूया, अशी ते एनर्जी देतात. ते एवढे सिनियर असून सुद्धा त्यांना म्हणजे काहीच विचार येत नाही डोक्यात त्यांच्या, की किती डाऊन टू अर्थ आहेत ते, की आपण टीव्हीत बघताना खूप मोठी लोक आहेत असं वाटतं, पण ते फार गोड आहेत आणि फार चांगले असतात, की फार समजून घेतात. आणि यांनी आम्हाला तिघांनाही की फार जेल करून घेतलं. आता हे झाले सिनियर फळी. आता बाकी गौरव, आपला पृथ्वी, हे सुद्धा स्किट करताना एवढे, आता मी मित्रच आहोत त्यामुळे, पण तरी काम करताना एकमेकांबद्दलचं तेवढं हे असतं की गौरवचे स्किट मी खूप बघतो, पृथ्वीचे बघतो, हे कामाच्या ह्याने थोडेसे अप आहेत, थोडेसे जास्त, म्हणजे आम्ही त्यांना आदर्श मानू किंवा त्यांना बघून शिकू असे ते सगळे आहेत, सगळेच ओव्हरऑल. त्यामुळे त्यांना सोबत काम करताना पण थोडंसं येतच की आपल्याला अजून शिकायचं आहे यांच्यासोबत काम करता. पण हे ज्यांच्या डोक्यात हे नसतं
हे बिनधास्त असतात, खूप खूप फ्रेंडली राहतात आणि मग ना सोबत काम करताना फार सोपं होऊन जातं. करेक्ट. आणि ते तसेच असतात सगळे, इव्हन सगळे तसेच असतात की सोपं होऊन जातात, मजा येते मग काम करताना. निखिल तुला मला असं वाटतं की आमच्याकडे फळ्याच नाहीये, त्याचे खेळ काढलेले आहेत आधी. फळ्या वगैरे आता तू प्रश्न विचारतेस म्हणून तसं म्हणतेस, पण फळ्या वगैरे असं कधीच आम्हाला जाणवत नाही. किंवा मला आजही अरुण सर स्वतःहून विचारतात की हे वाक्य मला घेता येत नाही, किंवा मला हे करून घे माझ्याकडून, किंवा माझं पाठ होत नाही माझ्याकडनं, ते स्वतःहून बोलतात. सो असं वातावरण आमच्याकडे. त्यामुळे मी सिनियर आहे किंवा असं कधीच नाही. त्यामुळे आम्हाला कधी ते जाणवलं नाही, कधी जाणवू दिलं नाही, तसं वातावरणच नाही कधी. त्यामुळे काम करताना सगळ्यांसोबत एक वेगळी मजा आहे, प्रत्येकाची वेगळी गंमत आहे, प्रत्येकासोबत काम करायची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकासोबत काम करताना वेगळा बॉन्ड तयार असतो. यांच्यावर स्किट करायचंय, त्या अजूनला आहे का, आता यांच्यावर करायचं, जरा आपण अलर्ट राहून काम केलं पाहिजे, असं प्रत्येकाचा एक काय झोन आहे. त्यामुळे काम करताना सगळ्यांसोबत मजा येते. म्हणजे समीरला असेल तर मग आम्ही मजा करतच रिहर्सल करतो. मग तिथे रिहर्सल करताना बऱ्याच गोष्टी नवीन सुचतात आपल्याला. मग हे आपण हे करूया, हे घेऊया, ते चांगलं जरा बरं वाटतंय, हे चांगलं वाटतं, मग हे करूया. आम्ही लहान मुलांचं जे स्किट करतो ना, आम्ही शिवाली समीरला, तर आम्ही एवढी मजा करतो ना, आम्हीच रिहर्सल आम्ही असं खूप वाक्य व्हायरल झालंय ना ते साप समीरला बोलतो ना, आपणच खूप असतो स्टेजवर गेल्यावर आपण एन्जॉय करायचं, आपण मजा केली की लोक नाही येणार असायला. सो ही गंमत येते. किंवा आता आम्हाला जसं पृथ्वी कसेल, ओंकार राऊत, वनिता, शिवाली, प्रियदर्शनी, हे सगळी आताची आमची यंग पिढी आहे, त्यांच्यावर काम करण्याची वेगळी एनर्जी असते. आम्ही एकमेकांना काही गोष्टी सांगतो, सजेस्ट करतो, सो ते सगळे स्पोर्टिंगली घेतात की चल अच्छा हे चांगलं आहे तर हे आपण घेऊया, हे नको घेऊया. किंवा कोणाला सांगितलं की अरे नाही मजा येत नाही याच्यात, किंवा तू हे जरा असं घे ना, सो ते आमच्या लेवलला आम्ही ते छान सांभाळून घेतो. तुला तसं वाटतंय का, मी असं घेतो. सो त्यांच्यावर काम करताना ही मजा असते. आणि अरुण सर आहेत, प्रभादा आहेत, त्यांच्यावर काम करताना एक वेगळी गंमत असते. ते बऱ्याचदा स्वतःहून सांगतात की मला नाही पाठवत आहे, तू घे ना पाठवतात, किंवा एवढं करून घे ना माझ्याकडून, किंवा हे मजा नाही येत रे, काहीतरी बघ ना तुला सुचलं तर. सो ते स्वतःहून येऊन आम्हाला सांगतात. किंवा ते कधीच असं हे नाही करत की अरे मी अरुण कदम आहे, मी तुला का सांगू वगैरे, असं कधीच नाही. ते उलट ना आम्हाला त्यांच्या मुलासारखंच हे करतात. मला खूप भारी वाटतं अरुण सरांसोबत काम करताना. तेवढे सिनियर आहेत आमच्या सगळ्यात, पण ते कधीच कोणाला त्रास नाही, काय नाही, काय नाही. पण त्यांची एवढी एनर्जी कोणाचीच नाही. त्यांची जी एनर्जी आहे, आमच्या सगळ्यांची एनर्जी ती इकडे असेल, त्यांची इथे असेल. एवढं एनर्जेटिक माणूस आहे, आणि ते स्वतःच्या आयुष्यात एवढे छान राहतात आणि एवढे आनंदी असतात ना, त्यांच्याकडे बघा ना असं भारी वाटतं, काय भारी माणूस आहे, भारी जगतात ते, त्यांच्याकडे जगता आलं पाहिजे. कधीच कसलं टेन्शन नाही, कोणाला त्रास नाही. सेम प्रभाकर मोरे, सेम. म्हणजे ते छान एन्जॉय करतात. श्यामदादा बरं काम करताना वेगळी मजा असते. तर श्यामदादा पण आमच्यातला होतो लगेच. तो असं कधीच नाही की मी तुमच्यापेक्षा मोठा आहे किंवा काय, तो आमच्यात राहून जातो आणि मजा मस्ती आम्ही त्याची कधी खेचतो, कधी तो आमची खेचतो, पण त्याला कधी राग नाही. सगळे स्पोर्टिंगली घेतात. त्यामुळे कधी कोणासोबत काम करताना असं कसलं दडपणच नसतं. उलट मजा येते. उलट ते सांगतात तुम्हाला काय सुचत असेल तर सांगा, अजून ते ऍड करू, छान अजून ते मस्त होईल स्किप. त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांचा मोटिव्ह एकच असतो की परफॉर्मन्स भारी झाला पाहिजे, स्किप छान झालं पाहिजे. मग त्यासाठी जेवढी मेहनत लागेल तेवढी प्रत्येक जण करतो. मग त्याच्या लेवलला जमेल तशी. मला जरी काही सुचलं ना तरी मी पाठांतर घेईन माझ्याकडनं, मी एवढं तरी करेन. परफॉर्मन्स चांगला होणं हे आमचं असल्यामुळे काम करताना मजा येते. त्यामुळे फळ्या वगैरे असं काय किती छान कॉन्सेप्ट आहे बघा ना ताई. म्हणजे अरुण दादांना पण आम्ही टीव्हीवर बघायचो लहानपणी, कॉमेडी एक्सप्रेस असायची तेव्हा. आणि किती छान कॉन्सेप्ट आहे की ज्या माणसाला आपण टीव्हीवर बघत लहानाचे मोठे झालो, ती व्यक्ती येऊन म्हणते की जरा माझी तालीम घेणार. काय सुंदर कॉन्सेप्ट. त्या माणसाला पण तसा इगो नाही. किती डाऊन टू अर्थ. एकदा नाटक चालू होतं एकांकिकेच्या वेळेस ना विराज ना संजय जमखंडे आमचा मित्र आहे, तो सेटवरती होता, एकांकिका चालू होती आणि तो बनियनवरती बनियनवरती होता आणि त्याला ना हे सिक्रेट आहे, तू सांग, ते पाहिलेलं सिक्रेट आहे ना. हा तर त्याच्यावरती असतो, पूजा वगैरे करतो आणि त्यानंतर लगेच विंडीत येऊन त्याला ना कपडे घालायचे असतात, वरचा कोट घालायचा असतो. आणि ते करता करता आणि त्याने ना ह्याच्या हातात दिलेली की हे तुझ्या हातात ठेव आणि मी आलो ना की लगेच मला घालायला दे. हा आणि हा तो करत 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 हा विंगे त्याला तोपर्यंत हा गायब, हा तिथे नव्हता. त्याला कोणतरी आवाज दिला, हा बोल ना करत तो निघून गेला. आणि तो अरे तो तसाच गेला स्टेजवरती आणि पुन्हा डायलॉग पुढचे बनियनवाले डायलॉग तो बनियनवरती बोलला. दुसरं सिक्रेट छोटस आहे आमच्यातलं पण सांगतो. एकदा लॅपटॉपवरती आम्ही प्रिंट काढत असतो, स्क्रिप्टच्या प्रिंट काढतो. हा तर याचा कॉन्फिडन्स बघा आता त्यात
दादा बसला, सुनील दादा, आमचा सुनील डांगे मॅनेजर आहेत, ते बसले होते. हा प्रिंट काढत होता आणि थोड्या वेळाने आला परत प्रिंट काढायला आणि प्रिंट निघत नव्हती. अरे काय फालतू प्रिंटच नाही निघत, असं कसं यार, हे ते फुल चिडला बिडला. आणि दादा बसला होता तिथे, दादाने माझ्याकडे बघितलं, काय झालं रे, प्रिंट निघत नाही. हा मग ठीक आहे, त्याला करून दे ना, का प्रिंट निघत नाही काय. आणि मी हळूच बघितलं तर प्रिंटरला ना USB जोडला नव्हता, ती वायर खाली लोंबकळत होती. ती लोंबकळत होती. आणि हा उगाच दादा काय प्रिंट काढायची, मला अर्जंट घेऊन जायचे. आणि फक्त आम्ही एकमेकांकडे बघितलं, काही बोललो नाही, शांत होतो. असा वेंधळा आहे थोडक्यात. आणि सिक्रेट माझी एक सवय सांगतो, की तो आता इथे असेल ना तर तो तिथून कुठे काय सांगू शकत नाही. म्हणजे हा विषय चालू असेल ना तर तो मध्येच कुठे आणि थोड्या वेळा आपल्याला रेफरन्स लागत नाही की अरे हा काय बोलायला लागलो मध्ये. आता ते एडिटरला होईल आमच्या. आता तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची ना. तुमच्या तिघांमध्ये काळजी करणार आणि काळजी घेणारं कोण जास्त आहे? विराज. विराज. ओके. तुमच्यामध्ये सगळ्यात फनी कोण आहे? विराज असं आम्हाला. तुमच्या तिघांमध्ये तिघं पण. तिघं. ओके. तुमच्या तिघांमध्ये उत्तम स्वयंपाक कोण करतं? मी थोडं थोडं हल्ला नाही कोणी, पण मला येतो. मी दाल खिचडी, आपलं खिचडी भात बनवतो. मी बनेच्या हातचं खाल्लंय. आणि तुझी बनतेस म्हणजे मी बनवतो स्वयंपाक. हो काय अजून बायकोला नाही बनवून घातला, पण मी बनवतो, बनवायचा स्वयंपाक. काय फायदा. तुमच्या तिघांपैकी पिक्चर बघताना कोण रडतं? मी मी सगळे. म्हणजे इमोशनल गोष्ट आपण तुमच्या तिघांपैकी एक जबाबदार व्यक्तिमत्व कुठलं आहे? म्हणजे असं एक जबाबदार असतं ना. मला दत्ता वाटतो जास्त. म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात, पण आम्हाला कधी असं वाटतं की आम्ही आहोत की नाही करत. लोक हा खूप जबाबदार आहे, पण आम्हाला कधी नाही वाटत की आम्ही आहोत. आम्ही नाही, पण तुमच्या तिघांमध्ये. तुमच्यापैकी सगळ्यात जास्त ट्रबल मध्ये कोण जातं? विराज. म्हणजे सर की आपल्याला ना आबेल मुझे मार या झोन. विराज कोणी मान्य केलं. ड्रामॅटिक म्हणजे सर नौटंकी कोण आहे तुमच्या तिघांमध्ये? विराज. बक्षीस बहुतेक तुला असतं. आम्ही बोलायचं नाही, आम्हाला चिकना ड्रामॅटिक. तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कोण घेतो? मी सांगू तुम्हाला, किती वेळ द्या, हा काय ना काहीतरी विसरतो. काय होतो म्हणजे वेळ घेतो आणि सोडतोच नाही. परत येतो. अरे थांब माझं घड्याळ काय तर राहिले. हो, वेळ लागला. 3 तास आधी उठला असेल आणि तयारी करत असेल ना, आणि मी बाहेर आलो याच्या मागून ना, हिच्या कामात तो 15 मिनिटं बोलण्या करतो ताई. अच्छा. 15 मिनिटं बोलण्या करतो. कोणत्या बोलण्या द्या. म्युझिक मध्ये बेटर टेस्ट कोणाची? माझी. ओके. पिक्चर मध्ये म्हणजे पिक्चर बघण्यात चॉईस ऑफ मूवीज? तिघे आम्ही एकमेकांना सजेस्ट करत असतो. ओके. म्हणजे सगळ्यांमध्ये चिडकं कोण आहे जास्त? प्रत्येक जण थोडं थोडं आहे. आता सिच्युएशन वर आहे, काय आहे परिस्थिती त्याच्यानुसार आहे. पण सगळेच असतात चिडके. आणि सगळ्यांमध्ये विसराळू कोण आहे? सगळ्यात हा जिंकलाय. हा जिंकला. आपण खर्च कोण जास्त करतं? खरंच असं नाही करत. आणि शॉपिंग कोण जास्त करतं? आता हल्ली थोडं आम्ही पावलं उचलायला लागलो. शॉपिंगच्या बाबतीत. तुम्ही ड्राईव्ह कोण करता तिघांपैकी? मी बाईक चालवतो, 4 व्हीलर शिकलोय, पण कोण देत नाही हात साफ करायला. अच्छा. नाही घे ना मग. हा तर घेईन. झोपतं कोण जास्त? मी. बने. तू खूप झोपतोस? बने खूप झोप. ओके. विराजी डाएट मोडतं कोण? करतच नाही. आमच्यात नाही. मी diet करतो. पण मी मोडला पण आहे. बघितलं? आम्ही करतच नाही. जेवणाची आवड कोण आहे? म्हणजे फूडी कोण आहे तुमची? म्हणजे सगळे सगळे जास्त खायला आवडतो. खायला खूप आवडतं. ओके. आणि फिरायला कोणाला जास्त आवडतं? मला तिघांनी. तिघांना. ओके. सगळ्यात जास्त मुलींकडनं फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला येते? विराज, तुला बक्षीस तुलाच कन्फर्म. तो फॉलो करतो मुलींना? हा म्हणजे खूप नाही, आपल्या ओळखीच्या. अच्छा. पण तुला आणि फॉलोअर्स कोणाचे जास्त आहेत? बनेचे. हो. बने तू ब्लू टिक आहेस राईट? Yes. हो. आणि तुझे ब्लॉग्स पण आहेत. Yes. आणि तुझं आता एक रील खूप फेमस झालंय, नवीन लेटेस्ट कुठलं तरी. यात्रेचं मी करत असतो. काहीतरी आणि ब्लॉग करण्याची आयडिया कुठून आली? खरं तर मला खूप इच्छा असते असं काही ना काहीतरी करायची. मला आवड आहे माझी. मला त्याच्या मागचा काय असं मोटिव्ह नाही. मला अशा त्या मुवमेंट कॅप्चर करायला आवडतात, किंवा आपण काहीतरी एक स्पेशल करतो ते आपल्याकडे कुठेतरी असावं, कधी आपल्याला आठवण झाली तर बघता यावं. यासाठी मी ते व्हिडिओज करायचं एक चालू केलं होतं. आणि त्या सगळ्याच्यात एक माझं चॅनल चालू करायचं डोक्यात विचार आला की युट्यूब चॅनल करू, त्यात आपलं काहीतरी असेल. त्याच्यामुळे काय आपल्याला ते पूर्ण वेळ तेच करायचं असं काही हे नव्हतं डोक्यात. आणि त्यानंतर मग मला
आयफोन पण घ्यायचा होता. मग बोललो की आता हे चालूच केलं आहे तर मग नवीन मोबाईल पण घेऊ. मग मी आयफोन घेतला. मग आता असं घरी सांगितलं व्हिडिओज वगैरे करायला आयफोन घ्यायचा आहे आता करायला पण हवे तर ते चालू केलं पुन्हा एकदा. आणि ताई पण हा ना खूप सुंदर रील बनवतो. त्याचे हो. कॉन्सेप्ट फार छान असतात. Yes, त्याचे मला yes, फार of आवडतात. course, of course. आणि तुझ्या चॅनलचं नाव सांग. हा आणि मी या निमित्ताने माझ्या चॅनलचं नाव सांगतो. Yes. माझ्या चॅनलचं नाव आहे सई मॅमनी मला जे नाव दिलं त्याच्यावरूनच मी ठेवलंय आज दिन बने. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता 10K झालेत माझे, अजून वाढले पाहिजे. मला ते व्हिडिओ करायला असं का आवडतं माहितीये, मला माझ्या डोक्यात नेहमी एक असतं की आपण जो व्हिडिओ करतो तो रिलेटेबल असला पाहिजे. तो कुठेतरी कोणातरी कनेक्ट झाला पाहिजे की अरे हा यार हे असं घडतं किंवा हे असं झालंय किंवा असं होऊ शकतं. मला असं उत्सुक व्हिडिओ करायला नाही आवडत. काहीतरी चांगलं सुचलंय आणि काहीतरी ते लोकांपर्यंत पोहोचतंय तर ते करून लोकांपर्यंत पोहोचवण्यात मजा आहे असं मला वाटतं. उगाच काहीतरी, आणि तसंही आपण एवढं चांगला कार्यक्रम करतोय तिथे काम करतो तर इथे काहीतरी उगाच काहीतरी वेडेवाकडे चाय करून कशाला उगाच नाव खराब करून घ्या. त्यापेक्षा एक Right. चांगला कंटेंट घ्यायचं, चांगलं काहीतरी लोकांपर्यंत प्युअर पोहोचवायचं हे डोक्यात होतं. त्यामुळे ते चालू ठेवलं. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. पण जाता जाता तुम्ही शॉर्ट मध्ये आमच्या चॅनलला, माझ्या सबस्क्रायबर्सला काय सांगाल? खरं तर मला खूप भारी वाटतंय कारण मी स्वतः भार्गवी ताईचा खूप मोठा फॅन आहे. मी सुद्धा. कुटुंबातले सगळे फॅन आहेत कारण त्यांना आम्ही टीव्हीवरती काम करताना बघत आलोय. त्यांचं नाटक देखील खूप कमाल. तुम्ही बघा खरंच मर्डरवाले कुलकर्णी नावाचं नाटक सुरू आहे. नक्की बघा आणि ताईसाठी खास बघा मी सांगतोय. आणि आजच्या या पॉडकास्टला खूप भारी वाटलं कारण आम्ही बरेच पॉडकास्ट बघतो किंवा आता ताई तू देखील बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट घेतलेस. सो तेव्हा असं कधी वाटलं होतं की आपण ताईच्या या पॉडकास्टला आपण इथे असू आणि आपला एक इंटरव्ह्यू होईल. पण भारी वाटलं जेव्हा मला तू कॉन्टॅक्ट केलास की अरे असं असं डोक्यात आहे माझ्या तर करायचं का आपण. तेव्हा मला मी पहिल्यांदा हो बोललो की ताई मी तयार आहे. मग त्यानंतर आपलं थोडं मागे पुढे होत होतं. फायनली आपण आज ते केलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आणि गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले. गप्पा मस्ती विथ पॉडकास्ट. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी. बोलतानाच का विचारायचं चांगलं फ्लो मध्ये बोलू. झालं तुझं. अरे ना 2 शब्द बोलायचे ना. हा ना, 2 शब्द बोलायचं. Yes. तर भारी वाटलं की आपला फायनली पॉडकास्ट होतोय. आणि असे व्हिडिओ जेव्हा बघतो तेव्हा कधी कधी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. समोरच्यांचे अनुभव किंवा त्यांचे काही आयुष्यातले किस्से, स्ट्रगल हे बघून कधी कधी असं वाटतं का यार आपण कुठेच नाही होत. ही लोक किती करतात किंवा किती कार्य करत आलेली आहेत. त्यामुळे ते बघून असं वाटतं की आपला पण पॉडकास्ट येईल तेव्हा आपण पण आपले काही किस्से, आपल्या आठवणी सांगू. त्या कुठेतरी कैद होती आणि आपण पण काहीतरी आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्या मुलाबाळांना दाखवतो आमचं एक असं पॉडकास्ट झालं होतं छोटंसं. आणि आज इथे बसल्याची कारणं बरीच आहेत. एकतर खरं म्हणजे महाराष्ट्राची हास्यत्रा सोनी मराठी, आमचे दोन्ही सचिन सर आणि विनायक पुरुषोत्तम, ज्याचं नाव आम्ही घेतलंच पाहिजे कारण तो आहे. त्याने आम्हाला इथे आणलं, या स्टेजवर उभं केलं म्हणून आम्ही तिघही आज इथे आहोत. त्यामुळे खूप खूप थँक्यू सगळ्यांना. आणि आमची संपूर्ण MAG ची टीम सगळेच खूप कमालात भारी आहेत. आणि सगळ्यांसोबत आता आम्हाला काही दिवस गॅप होता तर असं झालं की अरे कधी शूटिंग सुरू होते कारण घरी एकटा असली कंटाळा यायला लागला होता कारण सवय झाली कुठेतरी सगळ्यांची आणि कनेक्ट झाला प्रत्येकासोबत. त्यामुळे कधी सेटवर जातोय आणि कधी शूटिंग करतोय, मजा मस्ती करतोय आणि कधी काय काय वेगवेगळं काम करून बघतोय असं झालंय खरं तर. आणि आता लवकर शूटिंग चालू होईल. आणि बस बाकी काय नाही. तुला थँक्यू सो मच. आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि एवढं छान पॉडकास्ट आपला झाला. आता ते लोक ठरवतील छान झालं की नाही. नक्कीच छान. नक्की बघा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तुला मगाशी ताई मी सांगितलं की खूप अशी लोक आहेत ज्यांना आपण टीव्हीवर बघत मोठे झालोय किंवा ज्यांच्याबद्दल वाटतं की अरे यार हे ह्या लोकांना भेटायला हवं. त्यातली माझ्यासाठी ताई तू आहेस ऍक्च्युली खरंच. आणि मी आता येताना माझ्या मिसेसला सांगितलं की भार्गवी ताई इंटरव्ह्यू घेणार आहे. ती एवढी खुश झाली, काय भार्गवी चिरमुले? म्हटलं हो. जा 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 तू. तिला असं झालं की जा तू लवकर जा आणि इंटरव्ह्यू दे तू असं तिला फायदा. तिने मला असे छान कपडे घालून, घड्याळ वगैरे घालून पाठवले. ऍक्च्युली असे कपडे घालत नाही फार. आणि ती फार एक्साइट झाली आणि माझी फार इच्छा होती. आणि ऍक्च्युली माझ्यामुळेच उशीर झाला पॉडकास्टसाठी हे मी मान्य करतो. पण फार एक्सायटेड होतो. आणि मला असं म्हणजे तू मला ओळखतेस ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती जी मी आता तुला खरंच सांगतो की आपण जेव्हा भेटलो होतो मला असं, मला फार बोलता नाही येत की मी फार बोलू शकत नाही, ते स्वभाव नाही तसा माझा. पण ते अप्रूप वाटल्यानंतर आपण शांत होतो किंवा आश्चर्य वाटलं किंवा
फार भारावून आलं की आपण शांत होतो. तो माझा तसा स्वभाव आहे की ही व्यक्ती आपल्याला ओळखते ह्यातच माझ्यासाठी सगळं असतं, सगळं येऊन जातं आणि मग मला बोलता नाही येत, फार शब्द बाहेर पडत नाहीत. पण तू व्यक्ती अशी आहेस की ती माझ्यासाठी त्याच लोकांसोबतची आहेस की ही व्यक्ती मला ओळखते, हेच माझ्यासाठी फार मोठे. आणि इथे इंटरव्ह्यूला तू ह्या पॉडकास्टसाठी तू मला बोलवल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे मी. आणि हा पॉडकास्ट माझ्यासाठी खूप स्पेशल असेल आणि त्यात तो तुझ्यासोबतच आहे, त्यामुळे तो फार स्पेशल असेल. आणि आमचा पहिला आहे पहिला पॉडकास्ट आहे आणि आम्हाला वाटलं होतं की तो भार्गवी चिरमुले यांच्यासोबत माझ्या बाबांना सांगितलं ना की भार्गवी भाईने बोलवलं इंटरव्ह्यूला, ते खुश झाले. त्यांच्या चॅनल तुझा असा वेळचा उशीर जाऊ नको. बोले नाही वेळेच्या आधी आले, एकदम प्रॉम्प्ट मुलं आहेत. सगळ्यांचेच आभार आपण मानले आणि सगळ्याच गोष्टी बोललो. पण मला काही लोकांसोबत बद्दल बोलायचं खरं तर. प्लीज. आमच्या शो मध्ये असे 3 व्यक्ती आहेत, ते खूप महत्वाचे आहेत खरं तर. ते म्हणजे सई मॅम, प्रसाद ओक सर आणि प्राजक्ता माई. तिन्ही व्यक्ती कमाल आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे शोची सुरुवात प्राजक्ता माई काय गोड करते, त्यामुळे असं प्रसन्न वाटतं, शो बघावासा वाटतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यांना, प्राजक्ता माई ही सगळं पाठांतर करून बोलते. तिथे कुठल्याही प्रकारचं टेलिप्रॉम्प्टर नसतो, काही नसतं. आणि जेवढं लिहून येतं ते सगळं ती पाठ करते आणि ते सगळं न बघता ती बोलते. त्यामुळे तिचं कौतुक आहे यासाठी, कारण असे अँकर बघायला नाही मिळत हल्ली जे पाठांतर करून सगळं बोलतात आणि ते कौतुक करतं तिचं. सोपं नाही येते का. त्यासाठी खूप खरं तर आभार मानायचे प्राजक्ता माईचे, कारण ती एवढं छान अँकरिंग करतात आपल्या शोचं. त्यामुळे सगळ्यांना बघावंसं वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि सई मॅम आणि प्रसाद सर त्यांच्याबद्दल काय बोलू, ते खूप भारी माणसं आहेत दोघे खरं तर. ते आम्हाला खूप बूस्ट करतात बऱ्याचदा, की त्यांना कधी कधी जाणवलं ना की आज परफॉर्म ठीकठाक झालं किंवा नर्वस झालो मी, माझा परफॉर्मन्स चांगला नाही झालं म्हणून, तर ते कधी कधी भेटतात आणि बोलतात की टेन्शन नको घेऊस, असं होतं कधीतरी. आणि असं झालं पण पाहिजे. प्रत्येक वेळेला चांगलंच परफॉर्म होईल असं होत नाही. त्यामुळे यातून शिकायचं, कधी नर्वस नव्हतं, चेहऱ्यावर दाखवायचं नाही, हे आम्हाला ते स्वतःहून भेटून सांगतात. त्यांना काय गरज आहे, त्यांना काहीच गरज नाही. पण ते असं सगळ्यांचा बॉन्ड झाल्यामुळे ना ते प्रत्येक जण प्रत्येकाशी असं शेअर करत असतो गोष्टी, ते त्यांचे अनुभव सांगतात. प्रसाददा हक्काने हाक मारतात आम्हाला, हे विराज चला, म्हणजे असं मित्रासारखे आमच्याशी बोलतात नाही, गप्पा मारतात. त्यामुळे असं वाटतं की अरे यार आपण किती लकी आहोत की ह्या माणसांमध्ये आपण आहोत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारतो, वेळ घालवतो. सो ते की दोघंही नेहमी बूस्ट करतात, छान कमेंट देतात प्रत्येकाला आणि प्रत्येकाला असं प्रेमाने आणि आपुलकीने आपलं असं करतात. कधीच ते असं दाखवत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं बाहेर शूटिंगला वगैरे की बरीच लोक प्रोफेशनल असतात, ते त्यांचं जेवढ्याच तेवढं असतं, ते कधीच इतरांशी पण बोलत नाहीत, त्यांचं काम करतात, निघून जातात. पण आमच्या सेटवर असं कधीच बघायला नाही. प्रत्येक जण सगळ्यांशी बोलतं, हाय हॅलो करतं, गुड मॉर्निंग करतं, छान आपले काही गोष्टी असतील शेअर करतात, किस्से शेअर करतात. सो एक ना चांगली वाईब तयार होते तिकडे काम करताना, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटतं नेहमी काम करताना. सो सई मॅम, प्रसाद दादा, प्राजक्ता माई खूप महत्वाचे आहेत तिघं या शो साठी. सो त्या सगळ्यांना देखील खूप खूप थँक्यू, कारण ते आम्हाला नेहमी सपोर्ट करतात आणि आम्हाला नेहमी बूस्ट करतात आणि वेगळी एनर्जी मिळते काम करताना की चल आता आपण नवीन काहीतरी करू, चांगलं काहीतरी करू. सो थँक्यू सो मच. हे तिघे एक ना सई मॅम, प्रसाद दादा आणि प्राजक्ता, हे तिघे ना आम्ही स्किट, म्हणजे मला आठवत आहे की पहिलं स्किट, त्यानंतर जे हळूहळू थोडस आपण पॉझिटिव्ह होतो, एक एनर्जी येते आणि आपल्याला जमू लागतं. हे जे टप्प्यात ना, ह्या टप्प्यांमध्ये ना ते ना जे बूस्ट करतात ना, ते ऐकू खूप भारी वाटतं. म्हणजे ते एक वेगळी एनर्जी क्रिएट करतात ते आणि फार सपोर्टिव्ह असतात की तिघे आम्हाला तिघांना पण, की आम्हाला अजूनही आठवतं की म्हणजे ते टप्पे लक्षात येतात. जर आता आठवलं, हा सांगता सांगता मला पटकन डोक्यात आले की हा ते टप्पे लक्षात येतात की आपल्याला जेव्हा नवीन असतो, आपल्याला माहिती की आपल्याला कमी येत असतं किंवा आपण शिकत असतो, पण तिथेही ते लोक ते नाही बोलत की तिथेही ते आपल्याला बूस्ट करतात की अरे किती छान गेलं, किती छान करताय. आणि असं टप्प्यानुसार ना ते प्रत्येक वेळी एक छान छान कमेंट देतात आणि ते खूप छान, म्हणजे ते एक एनर्जी देत असतात ते, आणि ते खूप सुंदर, म्हणजे खूप भारी वाटतं की ते लक्षात ठेवतात आमचा प्रवास, आमचा ठेवून ते प्रत्येक वेळेस ते सांगतात की हा आता तू एक टप्पा पुढे गेलायस, हा आता एक पाऊल पुढे गेला, आता तुझं हे जास्त छान होतंय. एवढं लक्षात ठेवून ते आम्हाला बोलतात आमच्याशी, ही खूप मोठी गोष्ट. आणि ताई अजून एक तुझ्याच पॉडकास्ट निमित्ताने मी 2 व्यक्तींचे फार आभार मानेन, कारण मी प्रोडक्शनला काम करतो. तर ऍक्टिंग करत असताना माझे प्रोडक्शन बघताना ना आपल्या दोन्ही गोष्टी सांभाळणं फार अवघड होतं. म्हणजे हा असिस्टंट होता तेव्हाही, विराज असिस्टंट आहे तेव्हाही, मागची जी टीम आहे ना ही आपल्याला फार महत्वाची असते आणि त्यांनी सांभाळून घेत. आज आम्ही इथे दिसतोय किंवा आम्ही इथे आहोतच, असे तरी पण काम करतोय. त्यासाठी ह्या लोकांचा, आमची पूर्ण टेक्निकल टीम यांचे खूप आभार आहेत, कारण की हे सगळं सांभाळून घेतात.
आणि मी प्रोडक्शनला आहे. तर तिथे ना सुनील डांगे आणि दशरथ सिरसट आमचे एपी आहेत ते, ह्या दोघांचे मी खूप आभार मानेन. कारण की मला त्यांच्याशी समोर नाही बोलता येत, कारण की मी जर त्यांच्यासोबत बोलेन, त्यांच्यासमोर बोलेन ना तर मी रडेन. कारण पण आम्ही कधी बोलत नाही ह्या बाबतीत. आणि खूप असे त्यांचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांच्या त्या गोष्टी ह्या, आणि ते मोठे आहेत, हा एक आमच्या थोडीशी छोटी फळी. पण ते त्यांना माहिती ते काय करतात, मला माहिती ते काय करतात, आणि सगळ्यांना माहिती आहे की ते काय करतात. की मी प्रोडक्शन करत करत जेव्हा अभिनय करत जातो ना, तेव्हा हे दोनच लोक आहेत जे ना मी नसताना काही गोष्टींची काळजी घेतात आणि ते त्या गोष्टी सांभाळून घेतात. आणि मी आजपर्यंत आतापर्यंत एवढ्या लांबपर्यंत एक 5-6 वर्षाचा प्रवास करत आलो इथपर्यंत, आणि ज्याला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला त्याचा त्या दोघांचा आहे. की मी काम करत असताना मी अभिनयाला गेलो ना की दादा रिहर्सल करून येतो थोडी, तर दोघेही मला म्हणतात की जा पटकन जाऊन ये, आणि झालं की ये आहे आम्ही इथे, एवढं सिंपल सांगतात. काही ठिकाणी नात्यांची गरज नसते, एखादं आपला एक बॉन्ड, एकमेकांबद्दलचं प्रेम, आणि त्या दोघांचंही भावा एवढंच प्रेम येते माझ्या बाबतीत. आणि मला ते मोठ्या भावासारखेच आहे, त्यामुळे मला त्यांच्याशी असं बोला, आपण स्वतःच्या मोठ्या भावाशी आपण एकदम डोळे घालून आभार नाही म्हणू शकत किंवा तसं नाही बोलत. आणि माझ्यासाठी ते दोघं तेवढेच आहेत की मला समोर कधीच बोलता येत नाहीत, पण तुझ्या पॉडकास्ट निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानेन. आणि मी तुमच्यासाठी जेवढी मदत लागेल, जेवढी मेहनत लागेल तेवढी मी अजूनही करेन, इथून पुढेही करत राहीन. आणि जसं मला सांभाळून घेत आहे अभिनयासाठी, जसं सांभाळून घेतलं जातंय तसं सांभाळून घेत आहे, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि मी अजून मेहनत करेन, अशीच तुम्हाला सपोर्ट करत राहीन आणि असंच मदत करत राहीन. मला सांभाळून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो अशा या हरहुन्नरी कलाकारांना आज आपण भेटलो, त्यांचा निरागसपणा पाहिला, पण तुम्ही असेच माणूस म्हणून जमिनीवर राहा. आणि हास्य जत्रा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आमच्या टीम कडनं. छोटस तुला गिफ्ट, तिघांनाही गिफ्ट आहे. तिघांनाही गिफ्ट आहे. हो, तिघांनाही गिफ्ट. पॅलेट्स ऑफ टोन्स करणं हे तुम्हाला बक्षीस आहे, हे आमच्यासाठी पण सरप्राईज. थँक्यू सो मच. वाव. निखिल थँक्यू सो मच. प्लीज उघडून बघा, आम्हाला पण सरप्राईज. आई शपथ अगेन थँक्यू. असं काहीतरी आहे. हा, मागचं वाचायला लागेल तुला. कमाल कमाल कमाल, एक नंबर. डिजिटल पेंटिंग आहे, आर्टिस्ट आहे त्यांनी केलंय. थँक्यू सो मच. खरंच भारी. तिघं दाखवा ना, तिघांचे फोटो काढता येईल तुला, तर तिघांचे इंडिव्हिज्युअल तर काढूच आहे. खूप भारी. थँक्यू. गोड आहे. खरंच खूप छान आहे. हा फोटो मी दिवाळीत आमच्या चाळीत काढला होता. हे डिजिटल पेंटिंग आहे, त्यामुळे थोडंसं मागे इकडे तिकडे पेंटिंगची पद्धत वेगळी आहे. कमाल आहे. खरंच खूप नंतर दाखव. फ्रॉम माझा हा Palette set of होती Jones. का? सेटवर काढ. कमाल केलं. spread it all around. Wow. थँक्यू. Thank you so much. थँक्यू ताई. खूप Thank you. थँक्यू सो मच याच्यासाठी. Wow. आम्हाला बरेच आमचे फॅन्स वगैरे आम्हाला असे फोटोज किंवा करत काय काय करून असतात. पाठवतात, पण असं प्रत्यक्षात असं दिलंय तुला. पहिल्यांदा मिळालं. मला असं मला पण. सोशल मीडियावर वगैरे असे सॉफ्ट पाठवतात आपल्याला. करेक्ट करेक्ट. ते आजकाल ते एआयचं आलंय ना ते. हा, आणि असं पहिल्यांदा मिळालंय, त्यामुळे खूप भारी वाटतंय. मी फ्रेम करेन हिची. ये थँक्यू Come on, ताई. come on. Thank you. थँक्यू सो मच. बाकी छान.